नावाची केस आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत, आपण डिस्कस करणार आहोत। आज आपल्याला जो विषय दिला, आपल्याला जी आपली केस आपल्याला थोडक्यात पाहायची आहे, तिचा इतिहास पाहायचा आहे, तो म्हणजे हिज होलीनेस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ अँड युनियन ऑफ इंडिया, अनटोल्ड स्टोरी फॉर स्ट्रगल फॉर सुप्रीमसी। नेहमी प्रश्न पडतो, एक बेसिक प्रश्न असतो, या आपल्या देशामध्ये सर्वात सुप्रीम कोण, देशामध्ये सर्वात सुप्रीम अथॉरिटी कोणती? वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं मत येऊ शकतं। काहींना वाटतं संसद सुप्रीम आहे, कोणी म्हणतं संसद सुप्रीम, कोणी म्हणतं पर्टिक्युलरली सुप्रीम कोर्ट सुप्रीम, कोणी म्हणतं प्राईम मिनिस्टर सुप्रीम, कोणी म्हणतं राष्ट्रपती सुप्रीम। या देशामध्ये संसद सुप्रीम नाही, या देशामध्ये संसद सुप्रीम नाही, या देशामध्ये सुप्रीम कोर्ट पण सुप्रीम नाही, या देशामध्ये प्राईम मिनिस्टर सुप्रीम नाही, या देशामध्ये पर्टिक्युलरली राष्ट्रपती तर सुप्रीम नाहीच नाही। या देशामध्ये जर सुप्रीम कोणी असेल, कोणती अथॉरिटी असेल, तर ते फक्त आपल्या देशाचं संविधान आहे। कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द लॉ ऑफ द लँड, इट इज द सुप्रीम अथॉरिटी। एखाद्या व्यक्तीला प्रश्न पडू शकतो की पर्टिक्युलरली 295 लोकांच्या संविधान सभेने बनवलेलं हे संविधान सुप्रीम, याचं उत्तर आमचं संविधान देतं, या उत्तर याचं आमचं संविधानाचं सरनामा देतं। या देशामध्ये संसद असावी, संविधान सांगतं, लोकसभा असावी, संविधान सांगतं, या देशामध्ये पंतप्रधान मंत्रिमंडळ असावं, संविधान सांगतं, या देशामध्ये राष्ट्रपती असावेत, संविधान सांगतं, या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय असावं, संविधान सांगतं, राज्य असावेत, संविधान सांगतं, राज्याला विधानसभा विधान परिषद असावेत, संविधान सांगतं, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ असावे, संविधान सांगतं, उच्च न्यायालय असावं, संविधान सांगतं, गव्हर्नर असावे, संविधान सांगतं। तुमचा जन्मदाता संविधान आहे, तुम्हाला जन्माला संविधानाने घातलंय, जन्म देणारा मोठा असतो, घेणारा नाही। कॉन्स्टिट्यूशन इज द क्रिएटर, कॉन्स्टिट्यूशन इज द लॉ ऑफ द लँड, इट इज द सुप्रीम अथॉरिटी, नो वन हॅज द पॉवर टू अल्टर और डिस्ट्रॉय द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। आमच्या संविधानाचा सरनामा प्रेमबल तुम्ही आता वाचली। We the people of India having solemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, democratic republic and to secure all its citizens justice, social, economic, political liberty of thought, expression, faith, belief and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of individual and unity and integrity of nation. In our Constituent Assembly on this 26th day of November 1949, we do hereby adopt, enact and give ourselves this constitution, we the people of India. आमच्या संविधानाचा प्रेमबल सांगते, आमच्या संविधानाच्या प्रेमबलची पहिली लाईन सांगते, we the people of India. we the people of India म्हणजे काय? संविधानाची प्रेमबल सांगते, आमच्या संविधानाचा सरनामा सांगतो, we the people of India, we the people of India. हे आमचं संविधान कोणी बनवलं? पहिली लाईन सांगते we the people of India आणि लास्ट पॅरा सांगतो प्रेमबलचा we the people of India in our Constituent Assembly on this 26th day of November 1949, 26 नोव्हेंबर 1949 रोजी we hereby, we म्हणजे कोण? we the people of India, आम्ही भारतीय लोक, आम्ही काय केलं? we do hereby enact, आम्ही बनवलं, we do hereby adopt, आम्ही स्वीकारलं, आणि we do hereby give ourselves, आम्हीच आम्हाला अर्पण करत आहोत। आपल्या देशामध्ये 140 कोटी जनतेची फक्त एकच इच्छा आहे, 140 कोटी लोकांची संमती असलेली आपल्या देशामध्ये एकच गोष्ट आहे, ते म्हणजे आपल्या देशाचं संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। हे आपल्या देशामध्ये अशी एकच गोष्ट आहे, ज्याला 100 कोटी लोकांची इच्छा असते, 140 कोटी 100% जनतेची इच्छा असते, दुसरी गोष्ट होऊच शकत नाही। या देशामध्ये 100% भारतीयांची कन्सेंट असलेली दुसरी गोष्ट आहेच नाही। कायदेमंडळाने बनवलेले कायदे सुद्धा विल ऑफ द मेजॉरिटी ऑफ द पीपल ऑफ इंडिया असते संविधानाच्या चौकटीमध्ये, नॉट विल ऑफ इच अँड एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया। कारण एखाद्या चोराला सांगितलं की भारतीय न्याय संहितेमध्ये 3 वर्ष, चोरीला 3 वर्ष शिक्षा आहे, ते म्हणतो फालतू कायदा आपल्याला मान्यच नाही पाहिजे, असा कायदाच नसला पाहिजे, त्याची इच्छा नाहीये, त्याची ती विल नाहीये। पण 140 कोटी जनतेची विल असलेली एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आमचं संविधान। म्हणून आमचे संविधान सांगतो वी द पीपल ऑफ इंडिया। या देशामध्ये सुप्रीम कोर्ट तर संविधान हा प्रश्न तर आपण पाहिला, पण एक महत्वाचा वाद निर्माण होतो, संविधानानंतर कोण? संविधानानंतर सुप्रीम कोर्ट, पार्लमेंट सुप्रीम की सुप्रीम कोर्ट सुप्रीम? 7301 गाडी कोणाची आहे जरा बाजूला करा। सुप्रीम कोर्ट हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। संसद म्हणतं आम्ही सुप्रीम, सुप्रीम कोर्ट म्हणतं आम्ही सुप्रीम। संविधानानंतर सुप्रीमसी कोणाची आणि संविधानाची सुप्रीमसी मेंटेन ठेवण्याकरता काय करणं गरजेचं आहे हे महत्वाचं होतं।
म्हणणार नाही, पण हे इम्प्लाइडली त्यांच्या वर्तणुकीतनं रोज हे दाखवून देतात की सुप्रमसी करता आमची भांडणं आहेत आणि असलेही पाहिजे. उद्या जर ते दोघं एकत्र झाले तर अवघड व्हायचं. उद्या जर ते दोघं एकत्र झाले, कॉन्स्टिट्यूशन आहे, पर्टिक्युलरली सेपरेशन ऑफ पॉवर, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आपापल्या अंग आहेत, प्रत्येकाचं सेपरेशन ऑफ पॉवर आहे, आपापलं काम आहे. उद्या जर पर्टिक्युलरली एकत्र आले तर कायदे मंडळाने अन्यायकारक कायदा बनवायचा आणि न्याय व्यवस्थेने तो व्हॅलिड आहे एवढंच म्हणायचं, हे शिल्लक राहील. त्यामुळे भांडणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण संविधानानंतर कोण सुप्रीम हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. आणि एक त्याच्या जास्त टेक्निकॅलिटी मध्ये न जाता एक थोडक्यात हा सगळा भांडण, हे सगळा लढा जर कोणत्या आर्टिकलचा असेल तर 2 आर्टिकलच्या एका शब्दाभोवती हे सगळं फिरतं. आर्टिकल 13 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया which deals with the doctrine of judicial review, that is power of the parliament, that is the power of the judiciary to review the law enacted by the parliament of state. आर्टिकल 13 सांगतं न्यायिक पुनर्लोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू. कायदे मंडळाने बनवलेला कायदा संविधानाला धरून आहे की नाही हे तपासून पाहण्याचा न्यायपालिकेचा जो अधिकार आहे त्याला तुम्ही आम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो किंवा न्यायिक पुनर्लोकन म्हणतो किंवा डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतो. संविधानाचं आर्टिकल 13 सांगतं कायदे मंडळाने बनवलेला कोणताही कायदा, एनी लॉ इनेक्टेड बाय द स्टेट विच व्हायलेट्स फंडामेंटल राईट इज व्हाईट. कायदे मंडळाने कोणताही कायदा बनवल्याचे फंडामेंटल राईट व्हायलेट करतो तो व्हाईट असतो. आर्टिकल 13 नुसार ज्युडिशियरी वाले म्हणतात, सुप्रीम कोर्ट म्हणतात आम्ही सुप्रीम. त्यांना जर विचारलं तुम्ही कसे सुप्रीम तर ते सांगतात आर्टिकल 13 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ते पार्लमेंटला, संसदेला सांगतात संसद, पार्लमेंट तुम्ही बनवलेले कायदे आम्ही तपासून पाहतो संविधानाला धरून आहेत की नाहीत. आणि तुम्ही बनवलेले कायदे जर संविधानाला धरून नसतील तर आम्ही ते रद्द करतो. तुम्ही बनवलेले कायदे आम्ही रद्द करतो याचा अर्थ तुमच्यापेक्षा आम्ही मोठे. पार्लमेंट म्हणतात तरी पण आम्हीच मोठे. पार्लमेंटला विचारलं तुम्ही कसे मोठे, ते सांगतात आर्टिकल 368 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. संविधानाचा अनुच्छेद 368 आर्टिकल 368. आपण म्हटलं 368 नुसार तुम्ही कसे मोठे, ते सांगतात पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. ज्या संविधानाने तुम्हाला हा अधिकार दिला ते न्यायालयाला सांगतात, ज्या संविधानाने आर्टिकल 13 खाली तुम्हाला हा अधिकार दिला की आम्ही बनवलेले कायदे तुम्ही तपासून पाहू शकता आणि आम्ही बनवलेले कायदे संविधानाला धरून जर नसतील तर तुम्ही ते रद्द करू शकता. ज्या संविधानाने तुम्हाला अधिकार दिला त्याच संविधानाने आर्टिकल 368 खाली आम्हाला अधिकार दिला की आम्ही त्या संविधानामध्ये बदल करू शकतो, अमेंडमेंट करू शकतो. कोर्ट म्हणतं मग त्याच्यामुळे तुम्ही कसे मोठे होऊ, त्याने बदल करू शकतो, अमेंड करू शकतो म्हणजे काय? एखादा आर्टिकल ऍड करू शकतो, एखादा आर्टिकल डिलीट पण करू शकतो. सुप्रीम कोर्ट म्हणतं मग त्यांनी तुम्ही पर्टिक्युलर त्यांनी कसे तुम्ही सुप्रीम व्हाल. म्हणे जर उद्या आम्ही घटना दुरुस्ती केली आणि आर्टिकल 13 डिलीट करून टाकला तर उद्यापासून तपासून काय पाहणार? उद्यापासून तपासून काय पाहणार आहे तुम्ही? तुम्ही जे आमचे कायदे तपासून पाहता ना ते आमच्या इच्छेनुसार तपासून पाहता म्हणून तुमच्यापेक्षा आम्ही मोठे. सुप्रीम कोर्ट म्हणतात यू हॅव नो पॉवर टू डू सो. तुम्ही आर्टिकल 13 डिलीट नाही करू शकत. सुप्रीम कोर्ट पार्लमेंट मध्ये का नाही बदल डिलीट करू शकत? ते सांगतात की आर्टिकल 13 काय सांगतात, एनी लॉ विच व्हायलेट फंडामेंटल राईट इज व्हाईट. आणि तुम्ही घटना दुरुस्ती करण्याकरता जर एखादा कायदा बनवला, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट बनवला, दॅट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इटसेल्फ इज अनकॉन्स्टिट्यूशनल. सुप्रीम कोर्टचं गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं नाही, आर्टिकल 13 मध्ये जो लॉ शब्द वापरला, दॅट लॉ इम्प्लाइज 2 थिंग्स. देयर आर 2 टाइप्स ऑफ लॉ, वन इज ऑर्डिनरी लॉ, वन इज कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लॉ. आणि ऑर्डिनरी लॉ म्हणजे आयपीसी, सीआरपीसी, युडन्स म्हणजे बीएनएस, बीएनएसएस एक्सेट्रा, बीएसए हे सामान्य कायदे त्याच्यामध्ये येतात. आर्टिकल 13च्या लॉ शब्दामध्ये घटना दुरुस्ती कायदा किंवा पर्टिक्युलरली कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लॉ येत नाही. आणि गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की घटना दुरुस्ती करण्याच्या आमच्या अधिकारात कसलेही बंधनं नाहीत. पेटिशनरचं आणि कोर्टाचं पहिल्यापासून हे म्हणणं होतं की घटना दुरुस्ती करण्याच्या तुमच्या अधिकारावर बंधनं आहेत. गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं 395 आर्टिकलचं संविधान वाचून एका शब्दाने सांगा की कुठे लिहिलंय की आमच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर बंधन आहे. 395 आर्टिकलच्या संविधानामध्ये एका शब्दाने असं कुठे लिहिलेलं नव्हतं की संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर काही बंधन आहे.
पेटिशनरचं म्हणणं होतं संविधानामध्ये लिहिलं नाही, मान्य आहे, संविधानामध्ये लिहिलं नाही की संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर काही बंधन आहेत, हे संविधानात लिहिलं नाही. मग संविधानामध्ये जर लिहिलं नाही तर बंधनच नाहीत का? गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं मग संविधानात लिहिलं नाही तर बंधन नाहीत. कोर्टाचं आणि पेटिशनरचं म्हणणं होतं मग उद्या तर तुम्ही काही करता, उद्या तर तुम्ही काही करता. आणि इथून पुढे वाद सुरू झाला. हा होता त्यातला बेसिक डिस्कशन, बेसिक बॅकग्राऊंड. या बॅकग्राऊंडवर आलेली आहे केशवानंद भारतीची केस. केशवानंद भारतीचा स्ट्रगल जो सुरू झाला थोडा इतिहासात जायला पाहिजे. देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी केस ही होलनेस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ अँड युनियन ऑफ इंडिया. Untold story for struggle for supremacy between the parliament and judiciary. Untold story for struggle for supremacy between the government and particular judiciary. Untold story for struggle for supremacy between the executive and judiciary. His Holiness Keshwananda Bharati versus State of Kerala and Union of India. A 13 judges bench, 6 months of proceeding, 66 days of hearing. Thousands of authorities were cited and by 6-7 versus 6 a fracture majority. Parliament, Supreme Court laid down that Parliament can amend the Constitution subject to basic structure of the Constitution. केशवानंद भारती एवढ्या सहजासहजी आली नाही, त्याच्या मागे इतिहास आहे. केशवानंद भारतीचा इतिहास आहे पार्लमेंट आणि ज्युडिशियरी मध्ये, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी मध्ये 1967 पर्यंत कधी भांडण नव्हतं. संविधान आल्यापासून कधी भांडण नव्हते, वाद नव्हता. लोक मोठे होते, ज्ञानी होते, त्यागी होते, पॉवर हंग्री नव्हते. पण 1967 पासून आजपर्यंत इथून पुढे कुणाचाच भरोसा. ती काळाची गरज. पार्लमेंट आणि ज्युडिशियरीमध्ये पहिली थिंग पडली 27 फेब्रुवारी 1967 ला. द 11 judges bench of the Honorable Supreme Court in the case of Golaknath versus particularly state of Punjab, presided over by Chief Justice Subba Rao, restrict the power of the Parliament to amend the Constitution. 27 फेब्रुवारी 1967 ला गव्हर्नमेंट मध्ये आणि ज्युडिशियरी मध्ये पहिली थिंगी पडली. 11 जजेस बेंच होती, चीफ जस्टिस सुब्बा राव होते. प्रश्न होता संविधानामध्ये आर्टिकल 13 मध्ये जो लॉ शब्द म्हटलाय त्या लॉ शब्दाचा अर्थ काय आणि संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर काही बंधन आहेत की नाही. 6-6 झालं होतं, चीफ जस्टिस सुब्बा राव होते बाय पर्टिक्युलरली. 5-5 झालं होतं, चीफ जस्टिस सुब्बा राव. चीफ जस्टिस सुब्बा राव असं म्हणतात की अंडर आर्टिकल 13 द टर्म लॉ इन्क्लुड्स बोथ ऑर्डिनरी लॉ एज वेल एज कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लॉ. Therefore, Parliament has no power to amend the fundamental rights. Power of the Parliament to amend the fundamental rights was restricted. आणि पहिली थिंगी इथे पडली. हा जजमेंट पॉलिटिकल होता असं राज्यकर्त्यांचा पर्टिक्युलरली आरोप होता. राज्यकर्त्यांचं म्हणणं होतं जजमेंट पॉलिटिकल मोटिवेटेड होतं. या राज्यकर्त्यांच्या संशयाला आणखी थिंगी पडली. चीफ जस्टिस सुब्बा राव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटले आणि राष्ट्रपती पदाच्या इलेक्शन मध्ये उभे राहिले. त्याच्यामुळे राज्यकर्त्यांचं आणखी मत परिवर्तन झालं की हे जजमेंट न्यायालयाचं नव्हतं तर हे पॉलिटिकली मोटिवेटेड. आणि मग इथून पुढे जी ज्युडिशियरी मध्ये थिंगी पडली, पार्लमेंट आणि ज्युडिशियरी मध्ये जी थिंगी 27 फेब्रुवारीला पडली ती आज कागायत. ये जजमेंट गव्हर्नमेंटच्या विरोधात आहे. Now government is on back foot and Supreme Court is on front foot. एक जजमेंट झालं एखाद्या घटनेमुळे, कधी कधी एखाद्या घटनेमुळे ज्युडिशियरी किंवा एक्झिक्युटिव्ह दोघं पण ट्रिगर होतील. एवढी लहान तर दोन्ही व्यक्तिमत्व नाही. पण त्याच्यानंतर असं झालं की काही काळानंतर दोन बॅक टू बॅक 2-3 केसेस आल्या. एक केस आली पर्टिक्युलरली प्रिव्ही पर्सेस केस. प्रिव्ही पर्सेस केस मध्ये 565 छोटे मोठे राजे रजवाडे एकत्र करून बनवलेला हा देश. ब्रिटिश जाता जाता किती देश स्वतंत्र करून गेले हा प्रश्नच होता. भारत आणि पाकिस्तान हे 2 देश स्वतंत्र करून गेले का 565 देश स्वतंत्र करून गेले हा प्रश्नच होता. कारण ब्रिटिशांनी जाता जाता सांगितलं भारत आणि पाकिस्तान 2 देश, ज्यांना भारतात जायचे त्यांनी भारतात जा, ज्यांना पाकिस्तान मध्ये जायचे त्यांनी पाकिस्तान मध्ये जा. आणि ज्या राजे महाराजांना स्वतंत्र देश म्हणून राहायचे त्यांनी स्वतंत्र देश म्हणून राहा. आजच्या भारतामध्ये 565 छोटे मोठे राजे रजवाडे एकत्र आले. आणि या 565 छोटे मोठे राजे रजवाड्यांना कन्व्हिन्स करण्याचं काम पटेलांवर आणि नेहरूंवर होतं.
बॉर्डर स्टेटचे जैसलमेर वगैरे हे स्टेटचे राजे रजवाडे बार्गेनिंग करत होते की आम्ही भारतात आलो तर काय मिळणार, पाकिस्तानमध्ये गेलो तर काय मिळणार, अडचणी वेगवेगळ्या होत्या. पण आपण त्यांना एक प्रॉमिस केलं होतं की तुम्ही राजे रजवाडे तुम्ही तुमचं राज्य भारत देशामध्ये स्वाधीन करा, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला दरवर्षी भारताच्या गंगा जळीतनं ठराविक पैसे देऊ. त्याला प्रिव्ही पर्सेस म्हटलं गेलं. ते म्हणजे की ठीक आहे, आज तुमचा भरोसा आहे, पण भविष्यात येणाऱ्या राज्यकर्त्यांची काय गॅरंटी. म्हणून त्यांच्या नावाने संविधानामध्ये सेपरेट आर्टिकल घेतलं. त्यांच्या नावाने आर्टिकल 363 नावाचं संविधानात सेपरेट आर्टिकल घेतलं, प्रिव्ही पर्सेस टू द फॉर्मर रूलर्स. काय थोडा पॉलिटिकल व्हायब्रंट होता, 67% पुढे आला, 69-70 उजाडत होता. राजे महाराजे लोकांना राजकारणात शयनाचा छंद जडला, लोकशाही प्रत्येकाला अधिकार, पण त्यावेळेस राज्यकर्त्यांच्या विरोधात केले. इतिहास साक्षी जिथं जिथं राज्य महाराज उभे राहिले, लाखोच्या मतांनी निवडून आले, सत्ताधाऱ्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत होते. गव्हर्नमेंट म्हटलं राजे महाराजांना पैसे लागायला. गव्हर्नमेंटने राष्ट्रपतीला सांगितलं की आदेश काढा की यांचे पैसे बंद उद्यापासून. राष्ट्रपतीने सिंगल ऑर्डर काढली, प्रिव्ही पर्सेस हिअर बाय अबॉलिश्ड, प्रिव्ही पर्सेस इज हिअर बाय अबॉलिश्ड, सिंगल ऑर्डर इश्यू करण्यात आली. हे सगळे राजे महाराजे ती ऑर्डर घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केली. दॅट वॉज द केस ऑफ हिज हायनेस माधवराव सिंधिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया. सर्वोच्च न्यायालयामध्ये राजे महाराजांचं म्हणणं होतं संविधानामध्ये आमच्या नावाने सेपरेट आर्टिकल आहे. संविधान सांगता आम्हाला पैसे दिले पाहिजे, जर संविधान सांगता आम्हाला पैसे दिले पाहिजे तर राष्ट्रपतीचा आदेश आमचे पैसे बंद कसे करू शकतो. संविधान मोठं की राष्ट्रपतीचा आदेश मोठा. सुप्रीम कोर्ट म्हणलं संविधान मोठं, सुप्रीम कोर्ट सेट असाइड द ऑर्डर. सेकंड टाइम गव्हर्नमेंट इज ऑन बॅक फूट, सुप्रीम कोर्ट इज ऑन फ्रंट. त्याच काळात बँक होत्या, गव्हर्नमेंटनी बँक नॅशनलाइज करण्याचा डिसिजन घेतला. बँक नॅशनलाइज करण्याचा डिसिजन घेतला. आणि आता यू कॅन अक्वायर द प्रॉपर्टी ऑफ अ पर्सन आफ्टर पेइंग कंपन्सेशन, आर्टिकल 31 होत असते. गव्हर्नमेंटने ह्या राजे महाराजांच्या ह्या लोकांच्या प्रायव्हेट बँक सगळ्या नॅशनलाइज करून टाकल्या आणि त्यांच्या बँक नॅशनलाइज केल्या. त्याच्या बदल्यात त्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, गव्हर्नमेंटने दिली. पण नुकसान भरपाई कशी दिली की तुम्हाला आज तुमच्या बँक आज अक्वायर केल्या आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये तुम्हाला कंपन्सेशन दिलं आणि हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स किती वर्षांनी इन कॅश होणार, तर ते गव्हर्नमेंट बॉन्ड्स इन कॅश होणार होते इथून पुढे 10 वर्षांनी, पेबल आफ्टर 10 इयर्स फ्रॉम टुडे. म्हणजे आजच्या भावामध्ये तुमच्याकडनं एखाद्याने बाईक विकत घेतली आणि आजच्या भावात पैसे तुम्हाला 10 वर्षांनी भेटणार आहेत, म्हणजे इज इक्वल टू फुकट घेतली. आजच्या भावातल्या रेटने 10 वर्षांनी काय व्हॅल्यू राहणार. आज पैसे दिले तर ठीक आहे, आज चेक द्यायचा आणि डेट टाकायची 10 वर्षानंतरची, त्याला काय. ते राजे महाराजे सुप्रीम कोर्टात गेले, ते लोक सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्ट म्हणलं संविधानामध्ये लिहिलंय की आमचा आर्टिकल आमची प्रॉपर्टी तुम्ही अक्वायर करू शकता. आर्टिकल 31 सांगतं यू कॅन अक्वायर माय प्रॉपर्टी बट आफ्टर पेइंग कंपन्सेशन, अँड कंपन्सेशन मीन्स रिजनेबल कंपन्सेशन. दिस इज आर्ग्युमेंट. सुप्रीम कोर्ट म्हणलं बरोबर आहे. Supreme Court set aside the government ordinance. Now third time Supreme Court is on front foot and government is on back. त्यात 1969-70 चा काळ होता. काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. मोरारजी देसाईंचा फ्रॅक्शन बाजूला पडला, इंग्रजांचा फ्रॅक्शन बाजूला पडला. आणि ही देशाची पहिली केस आहे, जर एखाद्या पक्षामध्ये उभी फूट पडली तर पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं. हे 1969 चं आहे. ठाण्यात आलं सांगून जाऊ म्हटलं. पण त्या केसमध्ये आणि आताच्या केसमध्ये फरक आहे. त्यावेळेस अँटी डिफेक्शन लॉ, त्यामुळे सुप्रीम कोर्टाला थोडा टाइम लागत आहे लॉ सेट करण्यासाठी. वेगवेगळे मतांतर असू शकते. प्रश्न हा आहे की एकतर गव्हर्नमेंट इनस्टेबल होत चाललं होतं, सरकार चालवण्याकरता इंग्रजांना लेफ्ट पार्टी डाव्या पक्षाचा सपोर्ट घ्यायला लागला होता. इंग्रजांचं नेचर हे नव्हतं की याचं त्याचं ऐकत बसायचं. पण गव्हर्नमेंटचं एक लक्षात येत होतं की गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की आम्ही पुन्हा करतो. हे राजे महाराजांना यांना कशाला पैसे द्यायचे, ज्याच्यातले निम्म्याच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात विरोधात लढत होते, यांना कशाला पैसे द्यायचे. बँक नॅशनलायझेशन, बँक ठराविक लोकांच्या हातामध्ये कशाला पाहिजे. आणि मग गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं हे आम्ही पुन्हा करतोय तर देशामध्ये काहीतरी इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणण्याकरता करतोय, यांचे पैसे काढतो, गरिबांमध्ये वाटतो ना. पण आम्ही काहीतरी करायला गेलो का हे मध्ये सुप्रीम कोर्ट येते, व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट, व्हायलेशन ऑफ दिस राईट, व्हायलेशन ऑफ दॅट राईट. आणि गव्हर्नमेंटच्या लक्षात
लक्षात आलं की आता आपण काही करायला गेलो तर सगळ्यात जास्त अडचण जर कोर्ट निर्माण करतंय तर ते कोर्ट निर्माण करतंय, सुप्रीम कोर्ट निर्माण करतंय. आणि गव्हर्नमेंटने 27 फेब्रुवारी 1967 नंतरच एक पॉलिसी बनवली. 1967 पर्यंत खूप सोपा प्रकार होता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जजेस अपॉइंट करायचे. संविधान सांगतं प्रेसिडेंट इन कन्सल्टेशन विथ चीफ जस्टिस ऑफ इंडिया अपॉइंट द जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट. एवढंच होतं इन कन्सल्टेशन. लोक मोठे होते, त्यागी होते, ज्ञानी होते, ज्याला त्याला आपल्या पॉवर मध्ये राहण्याची सवय होती. कुणी एकामेकाच्या अधिकारावर पर्टिक्युलर ट्रेसपास करत नव्हतं. गव्हर्नमेंटकडे 3-4 नाव आले की गव्हर्नमेंट ते 3-4 नाव चीफ जस्टिस कडे पाठवायचं आणि सांगायचं याच्यातनं एक माणूस सुप्रीम कोर्ट जज अपॉइंट करायचा आहे, चांगला कोणी तुम्ही बघा, एक नाव 4 पैकी तुम्ही सुचवा, त्याला आम्ही अपॉइंट करून टाकतो. कन्सल्ट केलं जायचं प्रॉपर, त्यांच्या मताला व्हॅल्यू दिली जायची. 27 फेब्रुवारी 1967 नंतर गव्हर्नमेंटने कळवलं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोबतचं कन्सल्टेशन बंद, जजेस आता आम्ही अपॉइंट करणार. आणि एक कमिटी अपॉइंट केली, त्याला ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिटी असं म्हटलं गेलं. एच.आर. गोखले फ्रॉम मुंबई, द देन लॉ मिनिस्टर, मोहन कुमार मंगलम फ्रॉम साउथ, द देन स्टील मिनिस्टर, अँड एस.एस. रे फ्रॉम द केरळ, द देन एज्युकेशन मिनिस्टर. 3 कॅबिनेट मिनिस्टर नेमले आणि या 3 कॅबिनेट मिनिस्टरला काम दिलं की देशामध्ये असे लोक शोधा ज्यांना आपल्याला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जज बनवायचे. पण लक्षात ठेवा, भविष्यात निकाल विरोधात नाही गेला पाहिजे. याला आम्ही म्हणतो पॅकिंग ऑफ द कोर्टरूम. गव्हर्नमेंटने कोर्टरूम पॅक करायला सुरुवात केली. कारण गव्हर्नमेंटला एक गोष्ट माहिती होती की याच्यानंतर सुप्रमसी करता जे स्ट्रगल होईल, याच्यानंतर सगळ्यात मोठी जे भांडणं होतील ते झाले तर फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयासोबतच होतील, बाकी कुणासोबत हे होणार नाहीत. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जर उद्या परत आपल्या पॉलिसी स्ट्रक डाऊन करत बसले तर त्याला अर्थ नाही राहणार. म्हणून गव्हर्नमेंट स्टार्टेड पॅकिंग ऑफ द कोर्टरूम. गव्हर्नमेंटने कोर्टरूम पॅक करायला सुरुवात केली. देशातले वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे लोक जज म्हणून अपॉइंट करायला सुरुवात. 2-3 उदाहरणं सांगितली. एक रॉय नावाचे गृहस्थ होते, कलकत्ता आणि सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत होते. त्यांना एक दिवस या तिघांनी बोलवलं, म्हणे दिल्लीला या, म्हणे ते म्हणे काय विशेष, म्हणे चाय पे चर्चा, म्हणे चर्चा करण्याकरता. पहिल्यापासून आपल्या देशाचा इतिहास नवीन आहे अशातलं काही भाग नाही. त्यांना बोलवलं, या तिघांनी त्यांना बोलवलं आणि सांगितलं तुम्हाला काय वाटतं ते गोलकनाथचं जजमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे म्हणे ते जजमेंट. म्हणे तुम्हाला काय वाटतं की बँक नॅशनलायझेशन जे आहे ते बँक नॅशनलाइज करून टाकलं आपण गव्हर्नमेंटने, डिसिजन बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणे एकदम बरोबर आहे. म्हणे ते सुप्रीम कोर्ट म्हणते चुकीचं आहे. कोर्टाला काय करते म्हणे राजे महाराजांचे पैसे आपण बंद करून टाकले, प्रिव्ही पर्सेंट अबॉलिश करून टाकले. तुमचं काय मत आहे? एकदम योग्य केलं म्हणे. म्हणजे कोर्ट म्हणते की नाही चुकीचं आहे, म्हणे जजमेंट चुकीचं आहे. ज्यांना गव्हर्नमेंटचे सगळे डिसिजन आणि पॉलिसी एकदम योग्य वाटले आणि सुप्रीम कोर्टचे जज सगळे जजमेंट चुकीचे वाटले, यांना सांगितलं यस यू आर अपॉइंटेड एज सुप्रीम कोर्ट जज, जॉइन होऊ. लोक चहा पेता पेता सुप्रीम कोर्ट जज झाले. आमचा जेएमएफसीचा विद्यार्थी 2 वर्ष अभ्यास करते तेव्हा जेएमएफसी होते. द्विवेदी नावाचे एक जज होते, ते अलाहाबाद हायकोर्टामध्ये जज होते. यांना सुप्रीम कोर्ट जज बनवण्यात आलं. गव्हर्नमेंटच्या त्या काळात इंदिराजींच्या कॅबिनेटमध्ये बहुगुणा नावाचे कॅबिनेट मिनिस्टर होते. त्यांची पोरगी याच्या पोराला दिली होती म्हणून प्रॅक्टिकल सेटलमेंट मध्ये याला सुप्रीम कोर्ट जज करून काहीतरी नुकसान भरपाई हायकोर्ट बार असोसिएशन म्हटलं आपल्या कोर्टातला माणूस सुप्रीम कोर्ट जज झाला, सत्कार करणं गरजेचं आपण करतो, कर्तव्य असतं. यांना बोलवलं हायकोर्ट बार असोसिएशनने सत्कार करायला. साहेब भाषणाला उभे राहिले. 70 टका साहेब भाषण करता करता म्हणजे सुप्रीम कोर्टात मी गोलकनाथचं जजमेंट ओव्हरऑल करायला चाललोय. म्हणजे सांगून अपॉइंटमेंट होत्या, तुला काय काम करायचं? केशवानंद
भारतीमध्ये 13 जजेस होते, जजमेंट 7-6 आहे, 7-6. एक जज इकडे तिकडे हल्ला असता ना, गडबड झाली असते. तुमचं आमचं नशीब राज्यकर्त्यांच्या लक्षात नाही आलं, जजेसची संख्या वाढवावी. त्यांना वाटलं हाय त्याच्यातच उरकून घेता येईल. 1971 साल उजाडलं. 1971 साल उजाडलं. गव्हर्नमेंट अल्पमतात होतं, डाव्या पक्षाचा इंदिराजींना सपोर्ट घ्यायला लागला होता. इंदिराजींचं नेत्यार नव्हतं, याचं त्याचं ऐकत बसायचं. इंदिराजींनी दिला राजीनामा, सरकार विधानसभेत केली बरखास्त. म्हणे जनतेच्या न्यायालयात जाणार, जनतेच्या न्यायालयात जाणार म्हणे. तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं होतं, पक्षाचं वगैरे दोन्हींना दोन काँग्रेस आयुक्त, काँग्रेस ओ आणि काँग्रेस पी असे दोन नाव देऊन टाकले. दोघांना वेगवेगळे चिन्ह देऊन टाकले. इंदिराजी जनतेच्या म्हणे जनतेच्या पट्टीवर न्यायालयात जाणार, तिथे दाद मांडणार. आणि इंदिराजीने सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी नारा दिला देशामध्ये इंदिरा हटाव. इंदिराजी एका सभेमध्ये म्हटलं, हे लोक म्हणतात इंदिरा हटाव, माझं म्हणणं आहे गरिबी हटाव. आणि 1971 ला पहिल्यांदा इंदिराजींनी नारा दिला गरिबी हटाव. इंदिराजींचं म्हणणं होतं की मी एक प्रिव्ही पर्सेंट राजा महाराजांचे पैसे का बंद केले, मी त्यांचे बंद केलेले त्यांचे काढते तुम्हाला देते, तुम्ही मला निवडून. हे बँक नॅशनलायझेशन कशाला केलं, त्यांचे पैसे काढते तुम्हाला देते, बँक नॅशनलायझेशन त्याच्या केलं, त्याच्याकरता केलं, परत मला निवडून द्या, मी यांचे पैसे परत बंद करते. 1971 इंदिराजींचा मॅनिफेस्टो. आणि लोकांनी ते ऐकलं आणि इंदिराजींना फुल मॅन्डेट मध्ये निवडून दिलं. इंदिराजी फुल मॅन्डेट मध्ये सत्तेत आल्या आणि फुल मॅन्डेट मध्ये सत्तेत आल्यानंतर इंदिराजी पंतप्रधान झाल्या. पण त्या इलेक्शन मध्ये आणखी एक महत्त्वाची घटना झाली. इंदिराजींच्या विरोधात उभा कुणाला करायचं इलेक्शन मध्ये म्हणून एक राजनारायण नावाचे गृहस्थांना सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र केलं आणि त्यांना म्हटलं इंदिराजींच्या विरोधात देशात वातावरण आहे, तुम्ही इलेक्शनला उभा राहा, निवडूनच येणार. त्यांना खरं वाटलं. इलेक्शन झालं, इंदिराजी लाखोच्या मताने निवडून आल्या, राजनारायणचा सपाटून पराभव झाला. इंदिराजी पंतप्रधान झाल्या. आता हे परेशान झाले, हे सगळे भेटायला गेले. तुम्ही तर म्हटलं जिंकून येणार, कसं काय पराभव झाला, काहीतरी मोरॅलिटी सपोर्ट करायला लागते. सगळे नेते त्याला एकत्र म्हणे तुम्ही जिंकलेला आहात, तुम्ही जिंकलेला आहात म्हणे. ऑन रेकॉर्ड म्हणे, म्हणलं ऑन रेकॉर्ड लाखोच्या मताने पडलं म्हणे. ते नैतिक पराभव आहे म्हणे. हे जाऊ द्या म्हणे, आता काहीतरी सांगा, आज काहीतरी सांगायला लागतंय म्हणे. तुम्ही जिंकलेला आहात. त्याने कसं जिंकलो म्हणे, काय केलं म्हणे गव्हर्नमेंटने, इंदिराजींनी काय केलं, ते जे बॅलेट पेपर होते म्हणे, त्या बॅलेट पेपरला एक केमिकल लावलेलं होतं. त्या बॅलेट पेपरला काय लावलेलं होतं, एक केमिकल. आणि त्या केमिकलवर असं केमिकल होतं की लोकांनी तुमच्या नावासोबत शिक्का मारला. त्यावेळी बॅलेट पेपर होते, तुमच्या नावासोबत शिक्का मारला आणि बॅलेट पेपर फोल्ड केलं. 10 मिनिटं झाले की तुमच्या नावासोबत शिक्का व्हॅनिश व्हायचा आणि इंग्रजीचं नावासोबत शिक्का. ते म्हणे असं होतंय का, होतंय म्हणे, केमिकलच तसं आले म्हणे. पुरावा काय, 2 मुंबईहून सायंटिस्ट धरून गेले, त्यांना कोणी सायंटिस्ट बनवला होता. 100% होते म्हणे देशात केमिकल आले. हे गेले सगळी केस बीस घेऊन शांतीभूषण, प्रशांत भूषणचे वडील सिनियर काउन्सिल, त्याने आपल्याला केस करायची म्हणे. इलेक्शन पिटिशन हायकोर्टात, अलाहाबाद हायकोर्टात, इंदिराजींच्या विरोधात. त्याने कसं आपण जिंकलेलंच म्हणे. त्याने काय कसं जिंकलेलं तुम्ही, ते म्हणे मार्केटमध्ये एक केमिकल आलंय. आपल्याच म्हणजे सगळे शांतीभूषण साहेब सुद्धा म्हणले असतील ही ब्रीफ डॉक्युमेंट आणि फायदा बघतो. पण त्यांनी त्यांना एक चांगला आणखी एक मुद्दा दिला आर्ग्युमेंटला. हे तुम्ही या भानगडीतच पडू नका, तुम्ही हे केमिकलच्या भानगडीत पडू नका. तुम्ही इलेक्शन जर चॅलेंज करायचं तर इलेक्शन या ग्राउंडवर चॅलेंज करा. इंदिराजींनी इलेक्शन मध्ये गव्हर्नमेंट मशिनरी वापरली आणि मिसकंडक्ट केला. मग ती मिसकंडक्टची पिटिशन फाईल झाली म्हणे, केमिकलचं मिसकंडक्टची पिटिशन फाईल झाली. पिटिशन फाईल करायची होती दुसऱ्या दिवशी सकाळी. राजनारायण रात्रभर पट्टी करून जागे. दुसऱ्या दिवशी सकाळी वकिलांच्या ऑफिस मध्ये पोहोचले.
पिटिशन फाईल करायची मला रात्रभर झोप नाही आली. ते कशामुळे म्हणजे काही म्हणा केमिकलचं खर्च. तर मग लिहायला म्हणे माझ्याकरता एक पॅरा लिहायला म्हणे केमिकलचा एक पॅरा लिहून टाका म्हणतो. There has been instances of tampering with the ballot paper. बॅलेट पेपर टॅम्परिंगचा काही घटना समोर येत आहे असा एक पॅरा वर्डिंग बदलून घेतला होता. पण हिअरिंग मध्ये यांनी केमिकलला तपासायला लावली बॅलेट पेपर. बॅलेट पेपर तपासले हायकोर्टाच्या ऑर्डरने केमिकल एखादा अप्लाय झाले का इतिहास. आता हे केस चालू असताना ही घटना बाजूला इंदिराजी पंतप्रधान झाले. आता इंदिराजी पंतप्रधान झाल्या तर एवढ्या सगळ्या राड्यानंतर आता इंदिराजींचं नेचर होतं इंदिराजी होतात तेवढे आता सांगा कुणाचं काय काय म्हणणं. त्याने संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार बंधन आहे. त्याने कोण म्हटलं असं म्हणलं गोलकनाथ. 11 जजेस बेंच म्हणे काय म्हणताय गोलकनाथ म्हणे आर्टिकल 13 मध्ये जो लॉ शब्द आहे त्या लॉ मध्ये दोन्ही लॉ येतात ऑर्डिनरी लॉ अँड कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लॉ. देअरफॉर पार्लमेंट हॅज नो पॉवर टू अमेंड द फंडामेंटल राइट्स. म्हणे आणखी काय म्हणताय म्हणे ते आर्टिकल 368 ची ओरिजिनल हेडिंग होती पॉवर ऑफ द पार्लमेंट. ओरिजिनल हेडिंग होती प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. 368 ची ओरिजिनल हेडिंग होती प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे गोलकनाथचं जजमेंट म्हणतं आर्टिकल 368 खाली कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची फक्त प्रोसिजर आहे पॉवर नाही. एवढंच ठीक आहे म्हणे. मग काय काय ह्या घटना दुरुस्ती करायला म्हणे 24वी घटना दुरुस्ती आर्टिकल 13 ला खाली क्लॉज 4 लावा म्हणे नथिंग इन दिस आर्टिकल शॅल अफेक्ट एनी अमेंडमेंट अंडर आर्टिकल 368. त्या आर्टिकल 368 ला खाली क्लॉज 3 लावून टाका म्हणे नथिंग अंडर आर्टिकल 13 शॅल अफेक्ट एनी अमेंडमेंट अंडर आर्टिकल 368. म्हणजे आणखी नाही ते सुप्रीम कोर्ट म्हणते ना पॉवर नाही आपल्याला आर्टिकल 366 खाली फक्त काय दिलेली अमेंडमेंटची प्रोसिजर नॉट द पॉवर. हेडिंग बदलून घ्या 24वी घटना दुरुस्ती केली हेडिंग बदलली पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड प्रोसिजर देअर. आला पॉवर म्हणे आला पॉवर गोलकनाथ इज नलिफाईड. गोलकनाथ इज नलिफाईड. एका धडाक्यात गोलकनाथ नलिफाईड करून टाकले. म्हणजे आणखी काय म्हणे ते सुप्रीम कोर्ट म्हणते ते पैसे द्यायला लागते कंपन्सेशन मस्ट बी रिजनेबल कंपन्सेशन. या आपण बँक नॅशनलाइज केले त्याच्यावर भांडणार म्हणे कुठे लिहिलं हे कंपन्सेशन शब्द संविधानात आर्टिकल 31 मध्ये लिहिलं कंपन्सेशन मस्ट बी रिजनेबल कंपन्सेशन. शब्द डिलीट करून टाका म्हणे कंपन्सेशन शब्द डिलीट केलं तिला अमाऊंट शब्द आला म्हणजे झालं म्हणे आता बरोबर झालं म्हणजे घ्या 25वी घटना दुरुस्ती. म्हणजे आणखी काय म्हणे आपण ते राजे महाराजांचे पैसे बंद केले ते जनतेला प्रॉमिस पण केलेले आहे आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं की पैसे बंद करता येणार नाही. संविधानात आर्टिकल आहे राजे महाराजांच्या नावाने आर्टिकल 363 प्रिव्हिपर्सेस टू द फॉर्मल रूलर्स. म्हणे लगेच 26वी घटना दुरुस्ती की आर्टिकल डिलीट करा म्हणते पहिले 26वी घटना दुरुस्ती केली आर्टिकल डिलीट करून लावले. हे राजे महाराज गेले परत सुप्रीम कोर्टात आमचे पैसे सुप्रीम कोर्ट म्हणतं आम्ही तरी काय करायचं आर्टिकल काय आम्ही तरी काय करायचं म्हणून आर्टिकल होतं म्हणून आम्ही म्हणत होतो संविधानातला आर्टिकल मोठा राष्ट्रपतीचा आदेश छोटा आर्टिकल मुळे राष्ट्रपतीचा आदेश रद्द केला गेले आर्टिकल जोडून लावलं आम्ही काय करायचं. पण त्यांचे पैसे बंद काय बंद झाले. आणखी काय म्हणे आणि सगळ्यात मोठा वाद होता राईट टू प्रॉपर्टी. अरे भांडणं होते राईट टू प्रॉपर्टी. केरळमध्ये एक मठ होता मठ अधिपती होते पर्टिक्युलरली हिज होलिनेस केशवानंद महाराज यांची केरळ आपल्याकडे 9th शेड्यूल आहे. एखादा कायदा पर्टिक्युलरली आपण 9th शेड्यूल मध्ये टाकला तर आर्टिकल 14 आणि 19 चं व्हायलेशन करतं म्हणून चॅलेंज करता येते. गव्हर्नमेंटने केरळ लँड रिफॉर्म्स ऍक्ट बनवला आणि ह्या केरळ लँड रिफॉर्म्स ऍक्ट खाली त्या केशवानंद भारती 700-800 एकर जमीन घेतली काढून ऍक्वायर केली आणि ते केरळ लँड रिफॉर्म्स ऍक्ट दिला 9th शेड्यूल मध्ये टाकून म्हणजे ते चॅलेंज करता येते. मग आता माझी 800 एकर जमीन काढून घेतली आणि ऍक्ट 9th शेड्यूल मध्ये टाकला तो टाकला 29व्या घटना दुरुस्ती. मला काहीतरी कोर्टात जायला लागेल मला ऍक्ट नाही चॅलेंज करता येत पण मग मला एकच रेमेडी असते मला ती घटना दुरुस्ती चॅलेंज करायला लागते. म्हणून ते केशवानंद भारतीला सुद्धा माहित नव्हतं आपली केस कुठपर्यंत जाईल. एक फॉर्मली त्यांनी घटना दुरुस्ती 29वी चॅलेंज करून दिली आणि वेगवेगळ्या लोकांनी राईट टू प्रॉपर्टी महाराष्ट्रामधल्या शुगर इंडस्ट्रीज होत्या त्यांच्या पिटिशन होत्या आणि आता सगळ्यात केशवानंद भारतीने ते चॅलेंज केलं 29 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट.
पण प्रॉब्लेम झाला 29 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट चॅलेंज करण्याकरता, कारण गव्हर्नमेंटने 71 ला 24वी घटना दुरुस्ती करून आर्टिकल 13 मध्ये अमेंडमेंट केली होती आणि आर्टिकल 13 मध्ये काही लिहिलं असेल तरी 368 ची घटना दुरुस्तीवर परिणाम होणार नाही हे घेतलं होतं, म्हणून 24वी चॅलेंज करायला लागणार होती. 29वी चॅलेंज करण्याच्या नादात 24वी चॅलेंज करायला लागणार होती. 24वी करण्याच्या नादात 24वी 25वी 26वी 7वी 14वी लाईनीत 7 घटना दुरुस्ती चॅलेंज करायला लागणार आहे. परेशान झाले आता, ते परेशान झाले आणि मग म्हणजे आता हे काहीतरी करायला लागले आणि मग एक केस फाईल झाली आणि सुप्रीम कोर्टासमोर ती केस आली. सुप्रीम कोर्टासमोर ती केस आली. That was the case of His Holiness Keshwanand Bharati versus State of Kerala and Union of India. Untold story for struggle for supremacy between the parliament and judiciary. Untold story for struggle for supremacy between the executive and judiciary. There was a dispute between bar and bench. There was a dispute between bench and bench. There was a dispute between counsel for the petitioner and respondent. There was a dispute between counsel for the respondent and respondent. His Holiness Keshwanand Bharati versus State of Kerala and Union of India. A 13 judges bench. 6 months of proceeding, 66 days of hearing and thousands of authorities were cited. 28 ऑक्टोबर 1972 ला सुरू झालेली हिअरिंग 23 मार्च 1973 ला अचानकपणे संपली आणि 24 एप्रिल 1973 ला आलेलं देशाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं जजमेंट, पार्लिमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रश्न हा होता की त्या 6 महिने देशामध्ये काय घडलं. प्रश्न हा होता की ते 6 महिने देशामध्ये काय घडलं. गव्हर्नमेंटने बाय हुक आणि बाय क्रूक प्रयत्न केले की साम दाम दंड भेद कोणत्याही प्रकारे निकाल विरोधात नाही गेला पाहिजे. लोकांचे करिअर सॅक्रिफाईस झालं, जजेसचे करिअर सॅक्रिफाईस झाले, वकिलांचे करिअर सॅक्रिफाईस झाले. 28 ऑक्टोबर 1972 ला हिअरिंग सुरू झाली. केशवानंद भारतीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की या पिटिशन मध्ये केशवानंद भारतीच्या वतीने वकील कोण द्यायचा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता कारण केशवानंद भारतीची पिटिशन एकटे नव्हते. राईट टू प्रॉपर्टीला इश्यू होता म्हणून काही मायनिंग कंपन्या होत्या, सोबत महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ते 14 शुगर फॅक्टरी वाले होते. आणि या सगळ्या लोकांनी विचार करून म्हणजे देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट, देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा वकील, देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा वकील, देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट आजपर्यंत कोणी झाला नाही, दुसरा कोणी होणार नाही. नानीभाई आर्देजी पालखीवाला, पॉप्युलरली नोन ॲज नानी पालखीवाला, देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा वकील. सगळे नानी पालखीवाल्यांकडे गेले आणि म्हणजे ही केस तुम्हाला लढवायला लागेल. नानी पालखीवाला इनिशियली ही वॉज रिलक्टंट. नानी पालखीवालाचं म्हणणं होतं ही केस एवढी गुंतागुंतीची आहे, 6 महिने गेली आणि माझे इंटरनॅशनल आर्बिट्रेशन चालू आहे 3-4, मी काय 6 महिने वेळ घेऊ शकत नाही. तुम्ही काय करा, दुसरे कुणाला तुम्ही पर्टिक्युलर दुसरे कोणी वकील पहा, सिनियर वकील आहेत बरेचसे, पर्टिक्युलर सुप्रीम कोर्टाचे सिनियर मंडळी आहेत, त्यांना पण तुम्ही द्या. जस्टिस एम.सी. छगला इकडनं चीफ जस्टिस होऊन रिटायर्ड होऊन सुप्रीम कोर्टात गेले होते. छगला साहेबांची हेल्थ साथ देणार नव्हती. सेटलवाड होते, दादाचंदी होते, सगळे होते. पण या सगळ्या लोकांचं एकमत होतं तर तुम्हाला जर ही केस चांगल्या पद्धतीने शेवटपर्यंत न्यायची तर एकच माणूस द्यायला लागेल. एकच माणूस द्यायला लागेल. सगळ्यांचं मत होतं तुम्हाला जर वाटतं ही शेवटपर्यंत जावी, कारण वर दिसती एवढी सोपी ही ओपन अँड क्लोज, ओपन अँड शट केस नाही. आणि सगळ्यांनी परत सांगितलं की नानी पालखीवाल्याला काही करून पर्टिक्युलर ह्या केस मध्ये आणा, तेव्हा कुठेतरी याच्यात ते जीव ओततील. आणि सगळे मिळून पुन्हा एकदा नानी पालखीवाल्याकडे गेले म्हणजे आमच्या करता येऊ नका, ह्या कंपन्यांकरता येऊ नका, ह्या साखर कारखानदारांकरता येऊ नका, त्या केशवानंद भारतीच्या जमिनी करता येऊ नका. ही देशाच्या लोकशाहीला एक वेगळा आकाशावर नेऊन ठेवेल. ही देशाच्या लोकशाहीचा लढा आहे. ही केसेवर देशाची लोकशाही टिकून राहणार आहे. तुम्हाला लोकशाही करता यायला लागेल. आणि फायनली नानी पालखीवाला ऍग्री. ज्यावेळेस नानी पालखीवाल्यांच्या लक्षात आलं की ही केस लोकशाहीला एक वेगळा आकार देऊन जाईल, त्यावेळेस नानी पालखीवाला म्हटले ठीक आहे, मी पर्टिक्युलरली ही केस लढायला तयार आहे. मला सगळ्या पिटिशन पाहिजेत, मला सगळ्या पिटिशन पाहू द्या, वाचू द्या, मला पिटिशन अमेंड करायचं. नानी पालखीवाल्यांच्या समोर सगळ्या पिटिशन मांडल्या. नानी पालखीवाल्यांच्या हाताला एक पिटिशन लागली, 1 नंबरची होती केशवानंद भारती. त्यांनी वाचली म्हणजे हिच्यात अमेंडमेंट करतो आणि ही फाईल करतो म्हणे परत. केशवानंद भारतीला तोपर्यंतही माहित नाही. नानी पालखीवाल्याने ती पिटिशन अमेंडमेंट करून धड सगळ्या घटना दुरुस्ती चॅलेंज केल्या. 24वी 25वी 26वी 29वी 7वी 14वी लाईनीत. आणि नानी पालखीवाल्याने चॅलेंज केली की पार्लमेंटची घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर बंधन आहे.
पार्लमेंट हॅज नो अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन। आणि नारीपाल चावलांनी जशी पिटिशन चॅलेंज केली, जशी नारीपाल चावलांनी पिटिशन चॅलेंज केली, जुन्या सगळ्या जजमेंट 11 जजेसच्या होत्या। गोलकनाथ 11 जजेसची होती, गोलकनाथ 11 जजेसची होती। साहजिकच आहे गोलकनाथ बरोबर आहे का चुकीची हे डिसाइड करायची होती, म्हणून साहजिकच केशवानंद भारती 13 जजेसकडे जाणार होते, लार्जर बेंचकडे जाणार होते। आणि केशवानंद भारती 13 जजेसकडे रेफर करण्यात आली। सुप्रीम कोर्टात त्यावेळेस टोटल 15 जजेस होते, सुप्रीम कोर्टात टोटल 15 जजेस होते, त्याच्यातले 13 जजेस एकच केस पाहत होते 6 महिने। आठवड्यातनं 3 दिवस सोमवार, बुधवार, शुक्रवार फक्त एकाच केसची हिअरिंग चालवायची। केशवानंद भारती 13 जजेस एकच केस ऐकायला भेटायचे, बाकीचे 2 जजेस देश सांभाळत होते, 13 जजेस लोकशाही सांभाळत होते। 13 जजेस पण जजेसचं पॅक रूम, कोर्टचं पॅक रूम झालेलीच होती, पॅकिंग ऑफ द कोर्ट रूम झालेलंच होतं। त्यातले काही आले, जस्टिस रॉयचं मध्येच निधन झालं 71 साली वगैरे, 73 साल होईपर्यंत बेंच बसवण्यात आले। आणि केशवानंद भारतीच्या पेटिशन मध्ये जसे पेटिशन अमेंड नारीपाल चावलांनी केली आणि नारीपाल चावला आर्ग्युमेंटला येणार आहेत म्हटल्यानंतर गव्हर्नमेंटचे पुन्हा एकदा धाबे दणाणले, कारण गव्हर्नमेंटला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला की नारीपाल चावलाच्या तोडीस तोड वकील शोधावा लागणार होता। त्यावेळेस अटॉर्नी जनरल नीरज डे होते, पण गव्हर्नमेंटचा नीरज डेवर यांच्यावर जास्त विश्वास राहिला नव्हता, कारण गोलकनाथ मध्ये पण नीरज डे होते, बँक नॅशनलायझेशन मध्ये नीरज डे होते, प्रिव्ही पर्सेस मध्ये नीरज डे होते, बॅक टू बॅक 3 केसेस नीरज डे हरले होते। आणि गोलकनाथ मध्ये 2 दिवस नारीपाल चावला आले होते, प्रिव्ही पर्सेस आणि बँक नॅशनलायझेशन कंप्लीट नारीपाल चावलांनी चालवली होती। गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं नीरज डेला नारीपाल चावला सुधरू देणार नाहीत, नीरज डेच्या डोक्यावर केस जाईल। पण अटॉर्नी जनरलला डावलून दुसरा वकील आणतात, राजीनामा देईल ना ते दुसऱ्या दिवशी। पण आता गव्हर्नमेंट ह्या 3 कॅबिनेट मिनिस्टरने सांगितलं, ह्या 3 कॅबिनेट मिनिस्टरला जबाबदारी दिली, नारीपाल चावलांच्या तोडीस तोड वकील शोधा, नारीपाल चावलांच्या तोडीस तोड वकील शोधा। आणि एक सगळं भारत देश फिरून यांनी एक सगळ्यात शेवटी वकील शोधला, महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल, द देन ऍडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र एच.एम. शेरवई, द क्रिटिकल कमेंट्री ऑन इंडियन कॉन्स्टिट्यूशन। आजही कॉन्स्टिट्यूशन वरचं पुस्तक सगळ्यात स्टँडर्ड म्हणून ज्यांचं वापरलं जातं ते म्हणजे एच.एम. शेरवई। एच.एम. शेरवईची क्रिटिकल कमेंट्री होती आणि एच.एम. शेरवईची ती कमेंट्री पर्टिक्युलरली आजही एक कॉन्स्टिट्यूशन वरचं सगळ्यात स्टँडर्ड बुक म्हणून पाहिलं जातं। एच.एम. शेरवई यांना रिक्वेस्ट करण्यात आली की तुम्ही या केस मध्ये आर्ग्युमेंटला या। एच.एम. शेरवई आणि नारीपाल चावला चांगले मित्र होते, एच.एम. शेरवई आणि नारीपाल चावला चांगले मित्र होते। ते दोघंही एकाच ऑफिसचे ज्युनियर होते, मुंबईमध्ये कांगडाचं चेंबर होतं, दोघंही कांगडाचे ज्युनियर होते। रादर दॅन नारीपाल चावलांवर ज्यावेळेस टॅक्समनच्या कॉपीराईटची केस झाली त्यावेळेस नारीपाल चावलांचे वकीलच एच.एम. शेरवई होते। ही केसचं पर्टिक्युलरली इम्पॉर्टन्स पहा, ह्या केस मध्ये त्या दोघांचे जे भांडणं लागले तर बरेच वर्ष बोलत नव्हते, भांडणं का लागले ते पण आता एक प्रॉब्लेम होता। एच.एम. शेरवई म्हणले ह्या केस मध्ये मी येईल, महाराष्ट्रात त्यावेळेस गोदावरीचं पर्टिक्युलरली केस चालू होत्या काय आणि वॉटर डिस्प्यूट होता काय, कृष्णा वॉटर डिस्प्यूट, गोदावरीचे पर्टिक्युलर वॉटर डिस्प्यूटच्या केसेस चालू होत्या। एच.एम. शेरवई म्हणजे मी येईल पण अट एकच, रिस्पॉन्डंटच्या वतीने गव्हर्नमेंटच्या वतीने पहिल्यांदा आर्ग्युमेंट मी करणार। ते म्हणले रिस्पॉन्डंट युनियन ऑफ इंडिया पण आहे आणि अटॉर्नी जनरल हायेस्ट लॉ ऑफिसर आहे, अटॉर्नी जनरलला डावलून तुम्ही कसं पहिला आर्ग्युमेंट करणार। शेरवईचं म्हणणं होतं आपली कंडिशनच रिस्पॉन्डंटच्या वतीने पहिला आर्ग्युमेंट मी करणार, जमत असेल तर सांगा, नाही तर माझी पाण्याची भांडण मला ऐकत नाही म्हणून। आता यांना पर्याय पण नव्हता, त्यांनी त्या 3 कॅबिनेट मिनिस्टरनी प्रॉमिस केलं तुम्ही रिस्पॉन्डंट कर। अटॉर्नी जनरल म्हणले हे तर जमा आहे, यांचे भांडणं आणखी चालूच आहे आणि केस उभा राहिली। 28 ऑक्टोबर 1972 ला हिअरिंग सुरू झाली। 13 जजेस बेंच, चीफ जस्टिस सिक्री शेलार, हेगडे, ग्रोल, एंग्रे, जगमोहन रेड्डी, डी.जी. पालेकर, एच.आर. खन्ना, मॅथ्यू, बेग, द्विवेदी, मुखर्जी आणि लास्ट बट नॉट लीस्ट वाय चंद्रचूड। 13 जजेस बेंच, 13 जजेस बेंच समोर पर्टिक्युलरली केशवानंद भारतीची हिअरिंग सुरू झाली आणि 13 जजेस मध्ये हे कोण कुठून आले होते ते तर आपल्याला माहितच आहे। हिअरिंग पॅकिंग ऑफ द कोर्ट रूम, याच्यातले 6 जुने, सिक्री चीफ जस्टिस, सिक्री शेलार, हेगडे, ग्रोल, एंग्रे आणि जगमोहन रेड्डी, हे 6 जुने। इंटरेस्टिंग पार्ट आहे, या 6 पैकी 5 जणांनी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बेसिक स्ट्रक्चरच्या बाजूने निकाल दिला, एंग्रे पर्टिक्युलरली गव्हर्नमेंटच्या फेवर मध्ये होते।
जे जुने होते, पण 1967 नंतर जे गव्हर्नमेंटनी कोर्टरूम पॅक करायला केलं, जे गव्हर्नमेंट अपॉइंटी व्हायला लागले होते, तर ते जे नवीन 6 आले ना, त्या नवीन 6 पैकी 5 जण गव्हर्नमेंटच्या बाजूने. नवीन जे 6 आले ते कसं आले, काय आले, तो इतिहास पाहूया का? तो वेगळा. 13 जजेस बेंच, हे 7 जुनेच होते. सिक्री चीफ जस्टिस होते, खालोखाल शेलाट होते, ग्रोवर होते, पर्टिक्युलरली हेगडे होते, एंद्रे होते, त्याच्यानंतर पर्टिक्युलरली जगमोहन रेड्डी होते, डीजी पालेकर बॉम्बे हायकोर्टात होते. डीजी पालेकर ही वॉज अ चॉईस ऑफ एचआर गोखले, लॉ मिनिस्टर होते, त्यांची चॉईस होती. बेग इंदिराजींची पर्सनल चॉईस होते. एचआर खन्ना जे होते जस्टिस सिक्रीची चॉईस होते. जस्टिस सिक्रीच्या बेगच्या नावाला प्रचंड विरोध होता, पण गव्हर्नमेंटने लावून धरला, यांना आपण करावंच लागलं. त्याच्यानंतर वेगवेगळे लोक, मुखर्जी, मॅथ्यू एस रेची चॉईस होते, वेगवेगळे याच्यात नाही. वाय चंद्रचूड at that time judge of the Bombay High Court, he was junior, he was not, he was a chief justice of India. पण वाय चंद्रचूड लॉ कमिशनचे त्यावेळेसचे पर्टिक्युलरली चेअरमन गजेंद्र गडकर आणि त्यावेळेसचे लॉ मिनिस्टर एच.आर. गोखले आणि वाय चंद्रचूड हे चांगले मित्र होते. आणि त्यावेळेस सिनियरिटीने जर पाहिलं तर नंबर होता पर्टिक्युलरली जस्टिस पी.एन. भगवती, who was a champion and pioneer of public interest litigation. ते तिकडे गुजरातमध्ये होते. To the greatest disappointment of Justice P.N. Bhagwati, Y.V. Chandrachud was elevated to the Supreme Court. एच.आर. गोखलेच्या सांगण्यावरून गजेंद्र गडकरच्या सांगण्यात शेवटच्या दिवशी आपला निकाल बघा. 13 जजेस बेंच, पॅक कोर्टरूम मध्ये केस रूम सुरू झाली, पॅक कोर्टरूम मध्ये हिअरिंग सुरू झाली, नाणी पालखेला होते, सेवे येऊन बसले, येऊन बसले, कोर्टरूम तुडुंब पॅक होते. देशाच्या इतिहासामध्ये देशातली सगळ्यात मोठी केस सुरू होणार होती. पेपरला रोज बातम्या यायच्या, केशवानंद भारती चॅलेंज अथॉरिटी ऑफ द पार्लमेंट, केशवानंद भारती चॅलेंज अथॉरिटी ऑफ द पार्लमेंट. पेपरला रोज बातम्या, केशवानंद भारतीने सरकारचा अधिकार चॅलेंज केला, पार्लमेंटची अथॉरिटी चॅलेंज केली. ते केरळमध्ये ते केशवानंद भारती तिकडे गडबडलं, ते रोज पेपरला बातम्या, रोज पत्रकार, तुम्ही गव्हर्नमेंटची अथॉरिटी चॅलेंज केली. त्यांनी आपला वकिलाला फोन केला दिल्लीत, म्हणजे आपली जमिनीची केस आहे. हे फुकटचे भांडणं काय माझ्या मागे लावून मला उगा तुम्ही गव्हर्नमेंटच्या मागे लावता. असंही मी महाराज हे कायमचा महाराज करता मला आणि मला केसचं काही माहितच नाही, मला एवढंच माहिती. मला तर आजपर्यंत डाऊट आहे केशवानंद भारतीला शेवटपर्यंत त्यांची केस कळली होती. 800 पानाचं जजमेंट आहे, 800 पानाचं. एससीसीचा एक व्हॉल्यूम जातो, त्या स्टुडंटचं फर्स्ट इयरला आलं स्वप्न असतं केशवानंद भारतीचं जजमेंट वाचल, 5 वर्षाचे पास आउट होतो, पण वाचून कळलं पण पाहिजे ना. 13 जजेसचा रेशो काढायला आणखी लोकांमध्ये गोंधळ येते. काय म्हणाले 13 जजेसने 11 जजमेंट दिले. आता ते केशवानंद भारतीने फोन केला, म्हणजे आपली काय जमिनीची केस आहे, हे तुम्ही काय माझ्या मागे रोज पत्रकार लावले. वकिलांनी सांगितलं तुम्ही काळजीच करू नका, सगळी केस आम्ही पाहतो, भाषण द्यायला पुढे मागे सरकूच नका म्हणा. न्याय झाला एवढंच वाक्य म्हणायचं. न्याय तुम्ही जेवढं साईन लावायची, कुणी आलं का न्याय मिळालाच पाहिजे, बंधन असलेच पाहिजे. परत त्यात केशवानंद भारतीला कोणतरी जाऊन सांगितलं पण केस कोण लढणार आहे, ते कोण, नानी पालखी. देशातला 1 नंबरचा वकील कोण देणार पैसे. आपली 700 एकर हायती गेली, मठ राहिला हिच्या नादात, परत गडबड, परत वकिलाला फोन. म्हणला सगळं मान्य आहे मला, केस भाषण बिषण आपले चालू आहे, पण फी कोण देणार. देशातला 1 नंबरचा वकील. आता त्यावेळेस त्या केसमध्ये केशवानंद भारतीची पिटिशन 1 नंबरला होती, क्लब पिटिशन होत्या, आणि लाईनीत त्याच्या खाली महाराष्ट्रातले 14 साखर कारखानदार होते, त्याच्या खाली मायनिंग वाले होते, कारण राईट टू प्रॉपर्टीचा इश्यू होता. त्या सगळ्या पिटिशनचा आणि सगळा खर्च केसचा आणि फीचा महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांना दिलेला आहे. ज्यांचा खर्च झाला ना तुम्हाला सांगतो, नाव नाही त्यांचं पुढं, केशवानंद भारतीचा रुपये खर्च नाही झाला. केशवानंद भारती हैदराबाद झालं, याला म्हणतात साधू संतांची ताकद. केस
कोर्टरूम मध्ये तणाव वातावरणात केस सुरू झाली. नानी पालखी टीम जबरदस्त होती. केबी दादाची डीएम पोपट सारखी मोठमोठी लोक त्यांना असिस्ट करायला होते. आणि इकडनं अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया एच.एम. शेरवै येऊन बसले. नानी पालखीवाल्यांच्या पहिल्याच दिवशी पॉइंट ऑफ आर्ग्युमेंट क्लिअर होता. देयर आर इम्प्लॉइड लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर बंधन आहेत. सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं संविधानात कुठे लिहिलंय? नानी पालखीवाल्यांचं म्हणणं होतं संविधानात लिहिलं नाही म्हणजे बंधन नाहीत असं होत नाही. देयर आर नो एक्सप्रेस लिमिटेशन, देयर आर इम्प्लॉइड लिमिटेशन. नानी पालखीवाला पहिल्याच दिवशी आर्ग्युमेंट करत होते. एच.एम. शेरवै आणि अटॉर्नी जनरल निरंजन शेजारी बसले पण एकामेकाला बोलला. कारण यांचे भांडण नाही मिटले. कोण पहिल्यांदा आर्ग्युमेंट करणार? एच.एम. शेरवै म्हणायचे मी पहिल्यांदा आर्ग्युमेंट करणार. निरंजन म्हणायचे आय एम द हायेस्ट लॉ ऑफिसर ऑफ इंडिया, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, आय विल ओपन द आर्ग्युमेंट फर्स्ट. आय एम द हायेस्ट लॉ ऑफिसर. एच.एम. शेरवै म्हणायचे असेल पण स्टेट ऑफ केरळ इज द फर्स्ट रिस्पॉन्डंट विल ओपन द आर्ग्युमेंट फर्स्ट. युनियन ऑफ इंडिया इज द सेकंड रिस्पॉन्डंट. ते म्हणे रिस्पॉन्डंट नंबर सोडून द्या, आय एम द हायेस्ट लॉ ऑफिसर. यांचे काय भांडणं मिटतात. भांडण न मिटता अचानक नानी पालखीवाल्याला कॉन्ट्राडिक्ट करण्याकरता एच.एम. शेरवै उठले आणि सुप्रीम कोर्टात म्हणले पालखीवाला इनकरेक्ट ऑन दिस पॉइंट. आता हे उठल्यावर आणखी भांडण नाही ना मिटलेले. कोण बोलायचं पाहिजे? मग आता वर काय होतं सुप्रीम कोर्टात पण 13 जजेस मध्ये तुम्हाला सांगतो जवळपास 5 डिव्हिजन क्लिअर होते. 5 जण कन्फर्म बेसिक स्ट्रक्चरच्या बाजूचे होते आणि 5 जण कन्फर्म गव्हर्नमेंटच्या बाजूचे होते. मग तुम्ही बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधातले म्हणा किंवा गव्हर्नमेंटच्या बाजूचे म्हणा आणि 5 जण बेसिक स्ट्रक्चरच्या बाजूचे किंवा गव्हर्नमेंटच्या विरोधातले काही म्हणा, डझंट मॅटर. 5 जण सिक्री शेलार हेगडे ग्रोव्हर हे पहिले चौघात थर्ड बेसिक स्ट्रक्चर देणारच होते, कन्फर्म होते. आणि नवीन अपॉइंट केलेल्या गव्हर्नमेंटने 5-6 पैकी 5 जण तर स्टार्टिंग पासून लक्षात येत होतं की हे गव्हर्नमेंटच्या विरोधात जाऊच शकत नाही. 13 जजेसवर लक्ष ठेवायला 3 कॅबिनेट मिनिस्टर होते 6 महिने. कोर्टात काय चाललंय डेली रिपोर्टिंग होत होती. कोण काय म्हटलं तरी सुद्धा लिहून ठेवत होते. ट्रिमेंडस प्रेशर ऑन द जजेस. आणि हे बसताना पण असेच बसायचे गव्हर्नमेंटच्या बाजूचे इकडे, गव्हर्नमेंट 2-3 लोकांवर खेळ चालला होता. फक्त कुणाचं काय चाललंय काय कळत नव्हतं. 2-3 लोकांचा अंदाज शेवटपर्यंत येत नव्हता. आता एच.एम. शेरवै उठले की त्याच्यात वर जे सिक्री शेलार हेगडे ग्रोव्हर हे थोडे बेसिक स्ट्रक्चरच्या बाजूचे होते. त्यांच्या लक्षात आलं हे दोघांचं काहीतरी बिनसलेलं आहे. वरून शेलार जे होते आता सिक्री चीफ जस्टिस होते, शेलार खाली होते हेगडे आणि ग्रोव्हर. आता हेगडे ते राज्य एकदा खासदार पण होते 55च्या काळात. ते खासदार होते, नंतर परत वकिली झाले, मग सुप्रीम कोर्ट जज झाले होते. आता ते त्यावेळेस गव्हर्नमेंटच्या बाजूने होते, काँग्रेसचे खासदार होते. पण केशवानंद भारतीमध्ये ते आता विरोधात आहे. विरोधात म्हणण्यापेक्षा बेसिक स्ट्रक्चरच्या बाजूने आपलं पॉलिटिकल कलर देण्यापेक्षा डझंट मॅटर. आता त्यांनी वरून विचारलं पण म्हणे वी वुड लाईक टू हिअर द ओपिनियन ऑफ अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ऑन दिस पॉइंट. अटॉर्नी जनरलचं काय म्हणणं आहे ह्या पॉइंटवर? नानी पालखीवाल्यांनी एक पॉइंट सांगितला, शेरवैंनी त्याला कॉन्ट्राडिक्ट केला. आता अटॉर्नी जनरल म्हणजे विरोधक आहेत, रिस्पॉन्डंट आहेत. यांनी कोणाला सपोर्ट करायला पाहिजे? शेरवैला. पण यांचे भांडण नाही मिटले. हे उठले आणि म्हटले युअर लॉर्डशिप अकॉर्डिंग टू मी ऑन दिस पॉइंट मिस्टर पालखीवाला इज करेक्ट. नानी पालखीवाल्यांच्या लक्षात आले यांचे भांडण आपल्या पक्षावर पडणार आहेत. नानी पालखीवाला उठले आणि म्हटले युअर लॉर्डशिप आय वुड हायली अप्रिशिएट द रिस्पॉन्सिबल स्टँड टेकन बाय द अटॉर्नी जनरल. गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं यांचे भांडण मिटल्याशिवाय काय आपलं काही केस नीट चालणार नाही. यांचे खटके स्टार्टिंग पासून उडायला. अटॉर्नी जनरल हे सगळं चालू असताना अटॉर्नी जनरल हट्ट सोडेना. मी पहिल्यांदाच आर्ग्युमेंट करणार आणि शेरवै म्हणायचे आपण जर पहिल्यांदा आर्ग्युमेंट नाहीच केलं आपण चालू महाराष्ट्रात पाण्याची भांडण चालू. महाराष्ट्रात मला केलं महत्वाचं. आता काय करावं काही समजेना. त्याच्यात सुप्रीम कोर्टचे सगळे काही 12 मेंबर जायचे अटॉर्नी जनरलकडे. लक्षात घ्या म्हणे डोंट लोअर द डिग्निटी ऑफ द अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. मागे हटायचं म्हणे. जे अटॉर्नी जनरलला हवा भरली होती ते अटॉर्नी जनरल काय मागे सरकार तयार होते. त्यावेळेस सॉलिसिटर जनरल ऍडिशनल सॉलिसिटर जनरल फलिनरी म्हणून त्यांच्या लक्षात आलं की हे यांचे भांडणं काय आपल्या ज्याला पक्षावर पडणार नाही. त्यांनी अटॉर्नी जनरलकडे गेले म्हणे मोठा माणूस आहे शेरवै, कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट आहे, थोडं ऐका म्हणे करू द्या पहिल्यांदा. काय आपल्याला टीम म्हणून काम करायचं. टीम म्हणून काम करायचं. अटॉर्नी जनरल म्हणजे ठीक आहे पण ते माझ्या ऑफिस मध्ये आले पाहिजे. एकदा त्यांनी मला रिक्वेस्ट केली. त्याने रिक्वेस्ट जाऊ द्या पण चहाला घेऊन येऊ का? चहा आपल्या देशाचा इतिहास. ते म्हणे त्याच्यावर पण चालेल.
हे गेले ती फलिनरी मन शेरवाईना म्हणजे अटल जनरलच्या कॅबिन मध्ये चहा घेऊ आणि ते गेले तर दोघांना बसवलं आणि म्हणजे अटर्नी जनरल शेरवाई आपल्या सगळ्यात सिनियर आहेत तर ते पहिल्यांदा आर्ग्युमेंट करणार तुमचं काय मत आहे नाही काय नाही म्हणे माझं काय मत नाही यांचे भांडण आता यांचे भांडण मिटले म्हणलं नवीन काहीतरी लावावं लागणार होतं त्याशिवाय काय हे होत नव्हतं हिअरिंग चालू होती आता शेरवाई एकदम अलर्ट झाले जसे नाणी पालख्याला म्हणायचे की देर आर इम्प्लॉइड लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट शेरवाई उठले आणि म्हटले की संविधानामध्ये असं कुठेही लिहिलं नाही की देर आर इम्प्लॉइड लिमिटेशन आणि आमच्या अधिकारावर कसलेही बंधन नाही नाणी पालख्याला काउंटरवरून काउंटर करायचे आणि उठायचे आणि नाणी पालख्याला म्हणायचे युअर लॉर्डशिप 2 मिनिटं असं धरून चला की जर संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर जर कसलेही बंधन नाहीत हे जर यांचं म्हणणं असेल तर उद्या जर एखादं सरकार फुल मेजॉरिटी मध्ये आलं आणि त्यांनी सांगितलं की संविधानात लिहिलंय लोकसभेचा कार्यकाल 5 वर्ष जरा कमीच होत आहे 5च्या मागे 0 लावून टाकू 5चं 50 करू आता एकदा आम्ही निवडून आले 50 वर्ष आम्ही त्यांनी जर म्हटलं की फंडामेंटल राईट जरा नागरिकांना जास्त झाले पार्ट 3 इज हिअर बाय डिलीटेड फंडामेंटल राईटचा चॅप्टर डिलीट करून टाकला आणि एखादा म्हटला हे परत सारखे घटनामध्ये दुरुस्तीच नको 368 आर्टिकल इज हिअर बाय डिलीटेड डेमोक्रेसी डिक्टेटरशिप मध्ये बदलायला 5 मिनिटं नाही लागणार याचे शेरवाईचं म्हणणं तर युअर लॉर्डशिप म्हणे पालख्यावाल्यांना सांगा हे राजकीय भाषण बंद करा हे पॉलिटिकल लेक्चर आहे म्हणे दिस इज नॉट लॉ पॉइंट आम्ही असं कशाला करू नाणी पालख्यावाल्यांचं एकच म्हणणं होतं युअर लॉर्डशिप यांचं आज म्हणणं हे असं कशाला करू यांची गॅरंटी देणार कोण घेणार लॉर्ड ऍक्टर म्हणतात पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली पॉवर करप्ट म्हणजे मिसयूज एखाद्याला पॉवर द्या मिसयूज करणार एखाद्याला ऍब्सोल्यूट पॉवर द्या ऍब्सोल्यूट मिसयूज करणार पॉवर नशा असते त्या नशेत माणसाला कळत नाही काय करतंय उतरल्यावरच कळतंय काय काय गोंधळ झालाय लॉर्ड ऍक्टरचं सुंदर वाक्य नाणी पालख्यावाल्यांचं म्हणायचं होतं नाही जमतच नाही युअर लॉर्डशिप इम्प्लॉइड लिमिटेशन आहे नाणी पालख्यावाल्यांचं म्हणणं होतं युअर लॉर्डशिप संसदेला राज्याच्या बाउंड्री बदलण्याचे अधिकार आहे संसदेला राज्याच्या बाउंड्री बदलण्याचे अधिकार आहेत संसद एखाद्या राज्याची बाउंड्री बदलू शकतं दुसऱ्या राज्यामध्ये ऍड करू शकतं फॉर एक्झाम्पल समजा जर गव्हर्नमेंटने ठरवलं महाराष्ट्र राज्य आहे तर पर्टिक्युलर जास्त त्रास देत आहे तर गव्हर्नमेंटने बाउंड्री बदलायचं ठरवलं संसदेने आणि सांगितलं हे पश्चिम महाराष्ट्र आहे का हे पश्चिम महाराष्ट्र अगोदर कुठं होतं गुजरातला होतं का पश्चिम महाराष्ट्र गुजरातला जोडला हे मराठवाडा कुठून आलेलं आहे हैदराबादला ते आंध्राला जोडला विदर्भ कुठून आला होता ते विदर्भ आला होता सेंट्रल प्रोव्हिन्सेस बिहार ते एमपीला जोडला नाकाच्या एक राज्य गायब होईल ना फेडरलिझमचं करायचं काय मग याच्या शेरवाईचं म्हणणं होतं की असं आम्ही करणार नाही पालख्यावाल्यांचं म्हणणं होतं गॅरंटी तुम्हाला तरी म्हणताना आहे का मला गॅरंटी कोण देणार आणि घेणार आणि मग नाणी पालख्याला असे भाषण करायला लागले की ही वॉज ग्रेट ऑरेटर आर्ग्युमेंट आणि त्यांचं एकदम कमांड जबरदस्त होती याच्या शेरवाई म्हणायचे हे राजकीय पर्टिक्युलर राजकारणात जाऊ नका म्हणजे सुप्रीम कोर्टाला म्हणायचे युअर लॉर्डशिप आस्क हिम नॉट टू गो इनटू पॉलिटिक्स राजकारणात जाऊ नका नाणी पालख्याला सुप्रीम कोर्टाला म्हणायचे युअर लॉर्डशिप आय वॉन्ट टू नो वेदर दिस केस कॅन बी डिसाइडेड विदाउट गोइंग इनटू एम्बिट ऑफ पॉलिटिक्स ही केस कॉन्स्टिट्यूशन इज अ पॉलिटी इज अ पॉलिटिक्स जोपर्यंत राजकारणात घुसणार नाही संविधानाची सगळ्यात महत्वाची केस डिसाईड कशी करणार नाणी पालख्याला आधी मध्येच म्हणायचे अनलिमिटेड पॉवर देऊच नका तुम्ही हे काही कर म्हणायचे एकतर म्हणजे अनलिमिटेड पॉवर दिल्याने काय होतं नाणी पालख्याला ही वॉज अ ग्रेट ऑरेटर आणि हिस्ट्रीमध्ये पण त्यांना खूप इंटरेस्ट होता नाणी पालख्याला आर्ग्युमेंट चालू असतानाच म्हणायचे युअर लॉर्डशिप हिटलर वॉज गिवन अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड रेस्ट इज द हिस्ट्री अटर्नी जनरल आणि याच्या शेरवाई चिडायचे हिटलर कुठून आला म्हणे मध्ये त्याचा काय संबंध आहे म्हणे इथे त्यांना मी समजून सांगून राहिलो काय समजून सांगून राहिले म्हणे हिटलर वॉज गिवन अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन ते पालख्याला मध्येच हिटलर आणायचे की हे दोघं चिडायचे यांचे त्याच्यावर खटकाखटकी चालू आता एक दिवस द्विवेदी नावाचे जज होते द्विवेदी नावाचे जज आपल्याला आत्ताच सांगितलं याचं पोरगी त्याच्या पोरावर बरोबर आता हे द्विवेदी वाले जज साहेब काय म्हणतात डायरेक्टली करत असाल की संसदेला राईट टू प्रॉपर्टी अमेंड करण्याचा अधिकार आहे तर मी मला अश्युरन्स देतो की संसद बाकीचे फंडामेंटल राईट अमेंड करणार नाही हे गव्हर्नमेंटच्या वतीने डायसवर बसून सुप्रीम कोर्ट जज पेटिशनरच्या वकिलाला सांगून राहिलाय त्याच्यानंतर त्याकडे लक्ष द्यायचंच बंद यांचा निकाल ठरलेला आहे बाकीच्या 11 फोकस करतो
आता हे चालू असताना अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया एच.एम. शेरवै त्यांचे काय व्हायचं, वाद चालूच होते, थोडे मोठे वाद चालूच असायचे. एकदा नानी पालखीवाला पर्टिक्युलर आर्ग्युमेंट करत होते. नानी पालखीवाला आर्ग्युमेंट करण्याकरता काउंटर एच.एम. शेरवै फुटले आणि एच.एम. शेरवै आर्ग्युमेंट करायला लागले. आता एच.एम. शेरवै म्हणजे गव्हर्नमेंटच्या बाजूने, एच.एम. शेरवैला स्टेट ऑफ केरळचं काउन्सिल एंगेज केलं होतं आणि युनियन ऑफ इंडियाला अटॉर्नी जनरल होते. आता एच.एम. शेरवै आर्ग्युमेंटला उठले. वरून जस्टिस हेगडे आणि शेलाटनी एच.एम. शेरवैला प्रश्न. आता प्रश्न जस्टिस हेगडे आणि शेलाटचा. हेगडे आणि शेलाट कोणत्या व्ह्यूचे आहेत, बेसिक इम्प्लाइड लिमिटेशन, आणि शेरवै काय म्हणणं आहे, नो इम्प्लाइड लिमिटेशन. आता उत्तर कोणी दिलं पाहिजे होतं, शेरवै. आता हेगडेंनी वरून प्रश्न केला शेरवैंना, असं बसलं इथून हेगडेंनी प्रश्न केला, शेजारी जस्टिस यांनी पलीकडनं उत्तर दिलं. म्हणजे मी सांगतो ना मला त्यांना विचारलं, म्हणजे मला माहित होतं तुम्ही सांगतो. मग मध्येच एक दिवस आर्ग्युमेंटला नानी पालखीवाला आर्ग्युमेंटला उठले. जस्टिस रेनी आणि बाकीच्यांनी जस्टिस द्विवेदींनी नानी पालखीवाला प्रश्न विचारला. नानी पालखीवाला उत्तर देण्याचा आता जिकडून हेगडे आणि शेलाट म्हणले आम्हाला समोरून डायसवरून त्या वकिलाला प्रश्न विचारला का शेजारनं उत्तर द्यायचं. हे म्हटले हे काय चाललंय, आपण समोर त्याला म्हटलं हे काम करा, आपल्याच्या आपल्या भांडणं मिटू म्हणून चालेल का चेंबर मध्ये गेले, आपल्याच्या आपल्यात मिटलं का म्हणे, पण नाही बोलायचं, आपल्याच्या आपल्यात शेअरचं मिटामिटी झाली म्हणे. आता परत हिअरिंग आपण काय करू, सुरू करू. हिअरिंग चालू असताना नानी पालखीवाला जे होते, नानी पालखीवाला आर्ग्युमेंटला खूपच शार्प असायचे. नानी पालखीवाल्यांची टीम अशी होती की आदल्या दिवशी रात्री नानी पालखीवाला सगळे बसायचे, सगळे ज्युनियरला बोलवायचे, उद्या हे आर्ग्युमेंट कर. हे आर्ग्युमेंट करताना हे पॉइंट मुद्दा करणार, मी हे पॉइंटला ही अथॉरिटी मी साईड करणार, याला सेकंड अथॉरिटी ही असेल, आणि अटॉर्नी जनरल किंवा पर्टिक्युलरली एच.एम. शेरवै काउंटर केलं तर या मुद्द्यावर करणार आणि त्यांच्या काउंटरला ही सेकंड अथॉरिटी. हे असं प्रिपेअर करून ठेवायचे. आणि त्यांची तयारी अशी असायची की हे जाऊन फक्त विदाउट ब्रीफ उभे राहणार आणि आर्ग्युमेंट करणार, शेजारी असिस्टंटनी फक्त अथॉरिटी देत चालायचे. जसं डिस्कशन निघेल तसं रेफरन्सला द्यायचं. आणि नानी पालखीवाल्यांचं असं होतं की डिस्टर्ब केलेलं अजिबातच चालायचं नाही आर्ग्युमेंट चालू असताना. एक दिवस नानी पालखीवाला आर्ग्युमेंट करत होते आणि त्यांच्या लक्षात आलं, डीएम पोपट त्यांच्या शेजारी बसले होते, त्यांच्या लक्षात आलं की सेकंड पॉइंट जे पालखीवाला आर्ग्युमेंट करणार आहे त्याच्या अथॉरिटी वगैरे सगळं हॉटेलवरच राहील. आणि म्हणजे पालखीवाला जर आज डिस्टर्ब झाले की एकदम इतक्या टू द पॉइंट आर्ग्युमेंट चालू आहे, ऍक्युरसीला डिस्टर्ब झाले का ते चिडचिड करू शकतात, डिस्टर्ब झाले तर पॉइंट सुटकू शकतो, जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डायव्हर्ट होऊ शकतं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं डीएम पोपटच्या की किती वेळ लागणार हे आर्ग्युमेंट संपवायला, हे पॉइंट संपवायला, तर अर्धा तास. डीएम पोपट तसे सुप्रीम कोर्टाच्या ग्राउंडवर बाहेर निघाले, पळत सुप्रीम कोर्टच्या गेटच्या बाहेर आले. कोणतीच गाडी दिसणार, टॅक्सी स्टँडवर एक टॅक्सी लागलेली होती, त्याला ड्रायव्हर साईडला उभा होता, चावी तिथंच होती, यांना ड्रायव्हर पण नाही दिसला. यांनी स्टार्ट ठाणी गाडी घेऊन गेले, टॅक्सीचा ड्रायव्हर यांच्या मागं. हॉटेलला गेले, पर्टिक्युलरली बुक बिक घेऊन आले, ड्रायव्हर तसंच गेटवर उभा होता, कारण त्याला माहित होतं ग्राउंडवर पळाला म्हणजे परत तिकडे येणार, जाऊन कुठे जाणार आहे. शेरवै आले, डीएम पोपट आले, सगळे बँकेत घेतले, ते असं रागाने पाहत होतं. ते ड्रायव्हर त्याच्याकडे चावी फेकली, म्हणजे देशाच्या लोकशाहीतून आपण वाटायचं घरमध्ये. डीएम पोपट एक आर्टिकल मध्ये लिहितात, म्हणजे लोकांना सांगू नाही शकत की स्वानंद भारती करता काय काय केलं, लोकांच्या गाड्या घेऊन मारत आणि पोलीस स्टेशनला गेलं असतं तर चोरी म्हणतात त्याला म्हणजे. आणि तर नानी पालखीवाला जस्ट अबाउट टू फिनिश द पॉइंट, डीएम पोपट रिच द पॉइंट. नानी पालखीवाला कोर्ट रूम पॉइंट फिनिश करण्याची 5 मिनिटं लागतील, तर डीएम पोपट पोहोचले. या टेन्स वातावरणामध्ये हिअरिंग चालू. आता हे सगळं होत असताना जस्टिस हेगडे जे होते, जस्टिस हेगडे खासदार होते आणि ते एकदमच पर्टिक्युलरली काउंटर करत होते शेरवैला आणि अटॉर्नी जनरलला. त्यावेळेस ते खासदार होते आणि खासदार असताना संसदेमध्ये 7वी घटना दुरुस्ती मांडलेली. आणि 7वी घटना दुरुस्तीवर भाषण करताना जस्टिस हेगडे असं म्हणाले होते की आपल्या देशात लॉ इज 2 जनरेशन बिहाइंड द टाइम अँड जजेस आर 3 जनरेशन बिहाइंड द टाइम. की कायदा 2 पिढ्या मागे आणि आपले जजेस 3 पिढ्या मागे विचार. आता म्हणजे इकॉनॉमिक रिफॉर्म्सला सपोर्ट केला होता त्यांनी खासदार असताना. आणि आता बेस्ट केस आनंद भारतीमध्ये हे बेसिक स्ट्रक्चर, इम्प्लाइड लिमिटेशन, इकॉनॉमिक रिफॉर्म्सला हर्डल क्रिएट करायला असा त्यांचा मुद्दा होता. काय करा, अटॉर्नी जनरलनी लोकसभेचं त्यांचं भाषणच काढून आणलं, लोकसभेतलं भाषण काढून आणलं, सुप्रीम कोर्टात वाचलं. म्हणजे युअर लॉर्डशिप, द वन ऑफ द लर्नेड मेंबर ऑफ द पार्लमेंट, वन्स ऑब्झर्व्ड in India the laws are 2 generations behind the time and judges are 3 generations behind the time. According to me, this statement is perfectly correct in today's scenario.
ही वॉज एम्बॅरेस्ड. कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट काढले. त्यावेळेस एक व्ह्यू होता आणि आता व्ह्यू बदलला. आता 25 वर्षापूर्वी जुना तुमचं कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे एखाद्याने 13 जजेस समोर काढलं तर एम्बॅरेसमेंटच होणार ना. ते प्रश्न विचारायचे शांत झाले. जाऊ. पण आता इकडे एक माणूस शांत झाला म्हणजे पालख्याला चिडले. एक तर म्हणे एक माणूस कोणतरी बोलत होता त्याच्याने शांत केला. एच.एम. शेरवईंनी पहिल्यापासून पेपर मध्ये आर्टिकल लिहायचे घटना दुरुस्ती. ज्यावेळेस 7वी घटना दुरुस्ती आली होती त्यावेळेस एच.एम. शेरवईंनी एक आर्टिकल लिहिलं होतं की ही घटना दुरुस्ती कशी चुकीची, क्रिटिसाइज केली होती. आणि तेच एच.एम. शेरवई केशवानंद भारतीमध्ये घटना दुरुस्ती 7वी कशी बरोबर आहे हे आर्ग्यू करत होते. नानी पालखीवाल्यांनी पेपरची झेरॉक्सच आणली. आर्टिकल प्रिंट काढून आणलं. म्हणे युअर लॉर्डशिप आय वुड लाईक टू कोट वन ऑफ द इमिनंट ज्युरिस्ट ऑफ दिस कंट्री and one of the learned senior counsel of the country and my learned friend Mr. Shelway once observed the 7th constitutional amendment is particularly not good in law etc etc. Shelway was embarrassed. ती शेरवाईचे म्हणायचे हे काढायची काय गरज होती का, ते म्हणायचे ते काढायची काय गरज होती. या दोघांचे ह्या इन्सिडेंटमुळे भांडण लागले. ते बरेच वर्ष बोलत नव्हते. म्हणजे हे कोर्टात आणायची गरज नव्हती. आपली वैयक्तिक नव्हती, वैयक्तिक नव्हते. पण आता ती वैयक्तिक झाले. म्हणे केसच तेवढी इतकी हिटेड होती की कुणीच काही सगळ्याच असं एक अँगल झाला होता. काही करून काही गरज नव्हतं. बेसिक स्ट्रक्चर आलंच पाहिजे. काहीच म्हणणं होतं की नाही चालत. याच्यावर होतं. आणि गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं साम दाम दंड भेट, जसं जमल तसं. आता हे करत असताना एक पर्टिक्युलरली इन्सिडेंट असा घडला. नानी पालख्यावाल्यांनी जवळपास 32 दिवस आर्ग्युमेंट केले. 22 दिवस शेरवईने आर्ग्युमेंट केले. 10 दिवस अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाने आर्ग्युमेंट केले. अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाच्या आर्ग्युमेंटला नानी पालखीवाल्याला रिजॉइंडर द्यायचा होता. शेरवईच्या आर्ग्युमेंटला 2 दिवस लागणार होते. 22 मार्च 1974 जस्टिस बेग अचानक आजारी पडले. आता जस्टिस बेग फेब्रुवारीत पण आजारी पडले होते तर 7 दिवस हिअरिंग थांबली होती केशवानंद भारती. तुम्ही लक्षात घ्या केशवानंद भारतीचा निकाल 24 एप्रिल 1974 चा 1973 चा का आहे याचं कारण आहे 24 एप्रिल 1973 चा निकाल आहे. कारण 25 एप्रिल 1973 ला चीफ जस्टिस सिक्री रिटायर होणार आणि रिटायरमेंटच्या अगोदर त्यांना हे निकाल देऊन जायचं होतं. गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं होतं की सिक्री शेला घेगडे ग्रोवर आपल्या विरोधात. मग आता गव्हर्नमेंटने काय केलं होतं, एक इनडायरेक्टली असं म्हटलं जातं गव्हर्नमेंटने प्लॅन केलं. हे काही जजेस कोण ऐकतंय सांगता येत नाही. सिक्रीला रिटायर होऊ द्या आणि यांचं म्हणणं होतं आपण रिटायर झालं नवीन जज कोण एक सांगता येत नाही. आणि केशवानंद भारतीचा रेशो 7-7 फ्रॅक्चर मेजॉरिटी. एक जज हलत होता, सिक्री हलत होती ते येतच नव्हता बेसिक. तर चीफ जस्टिस होते आणि त्यांनीच रेशो व्ह्यू बाय मेजॉरिटी कागदावर त्यांनीच लिहिलं. आता सिक्री रिटायर्ड होणार होते फेब्रुवारी मध्ये. जस्टिस बेग आजारी पडले यांनी जाऊन दिलं. पण 22 मार्च उजडला. जजमेंट लिहायला 1 महिना तर लागेल. जजमेंट मिळायला 1 महिना तर लागेल कमीत कमी. 22 मार्च उजडला. 24 एप्रिलला सिक्री रिटायर्ड होत आहे. जजमेंट लिहायला टाइम लागेल. 13 जजेस आहेत. 6 महिन्याचा आणखी खेळ चालू आहे. 22 मार्च 1973 बेग परत आजारी पडले. जस्टिस बेग आजारी पडले. 12 जजेस सुप्रीम कोर्टात येऊन बसले आणि 12 जजेस म्हटले की ठीक आहे जस्टिस बेग आपल्याकडे लर्नेड सिनियर जज आजारी आहेत तर आपण त्यांना काय करू, एक्सक्लूड करू आणि 12 जजेस हिअरिंग आहे. एक तर कट टू कट चालू आहे. त्याच्यात बेग हक्काचा माणूस आहे. प्राईम मिनिस्टरचा पर्सनल रिकमेंडी होते. सिक्रीना तर त्या अगोदरपासून नकोच होते आणि प्राईम मिनिस्टरने सांगितलं हे पाहिजेच. गव्हर्नमेंटला का चालेल बेग एक्सक्लूड करून. एच.एम. शेरवई म्हणले तुम्ही जर जस्टिस बेगला एक्सक्लूड करून हिअरिंग चालवली तर वी विल वॉकआउट. आम्ही हे केस मधनच वॉकआउट करू. तुम्हाला काय करायचं ते का. सुप्रीम कोर्ट म्हटलं शेरवई अटॉर्नी जनरल वॉकआउट करणं संसदेतली प्रथा आहे, कोर्टात नका आणू. नाही तुम्ही एक्सक्लूड कसे करू शकता. चीफ जस्टिस म्हणजे एक काम करू मी स्वतः पर्सनली भेटायला जातो. चीफ जस्टिस स्वतः हॉस्पिटलमध्ये दाखल जस्टिस बेगला पाहिजे. डॉक्टरला बोलून घेतलं. डॉक्टरने रिमार्क मारला होता Justice Beg need rest for 7 days, at least 7 to 14 days. And any mental stress is likely to aggravate the his problems and disease. Justice Sikri म्हणले हे मला रिटायर्ड करूनच थांबतो. हे मला रिटायर्ड झाल्याशिवाय काय थांबत. जस्टिस सिक्री परत सुप्रीम कोर्टात
म्हणजे काय आहे, आपले लर्नेड सिनियर जज आहेत ना, हे आजारी आहेत. आपण त्यांना स्ट्रेस देऊ शकत नाही. आपण एक्सक्लूड करू ना. हे म्हणजे जमतच नाही, एक्सक्लूड केलं बघा. जस्टिस सिक्री म्हणाले उद्याला 23 मार्च, उद्या सकाळी 10:30 वाजता मी ऑर्डर पास करतो की जस्टिस बेगला एक्सक्लूड करायचं की नाही आणि हिअरिंग कंटिन्यू करायची की नाही. प्रॉब्लेम आहे, जस्टिस बेग जर एक्सक्लूड झाले तर गव्हर्नमेंट वॉकआउट करणार. गव्हर्नमेंट वॉकआउट केलं तर केसमध्ये काय लागत नाही. आणि जस्टिस बेगची वाट पाहिली तर हे रिटायर होईपर्यंत ती नळी नीट होतील असं वाटत नव्हतं. सकाळी 10:30 वाजता 12 जण असेंबल झाले पॅक कोर्टरूम मध्ये. देशात आता काय घडतं हे कुणाला अंदाज येत नव्हतं. पॅक कोर्टरूम मध्ये पर्टिक्युलर ही केस चालू होती. पॅक कोर्टरूम मध्ये सगळ्या घटना सुरू होत होत्या आणि जस्टिस सिक्री आले आणि ते आता ऑर्डर वाचणार की काय करायचं. तेवढ्यात नानी पालिकाला उठले आणि म्हणे, युअर लॉर्डशिप, मला माहित नाही तुमच्या हातामध्ये ऑर्डर मध्ये काय आहे, पण मला 2 मिनिटं द्या. मला 1-2 मिनिटं द्या म्हणे. आर्ग्युमेंट पण करत नाही, फक्त 2 मिनिटं आहे का ते म्हणे, यस मिस्टर पालखीवाला. म्हणे प्रॉब्लेम असा आहे की माझे 2 दिवस माझे आर्ग्युमेंट राहिले, माझं रिजॉइंडर राहील. पण जस्टिस बेग आजारी आहे. जस्टिस बेगला जर आज तुम्ही एक्सक्लूड केला आणि यांनी जर वॉकआउट केलं तर 6 महिने घेतलेल्या आमच्या मेहनतीला काही अर्थ राहणार नाही, आमच्या म्हणण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांनी. आणि जर जस्टिस बेगची वाट पाहिली तर तुम्ही रिटायर जर झालात तर हिअरिंग परत पहिल्यापासून सगळे ऐकावं लागेल. म्हणजे परत 6 महिने आर्ग्युमेंट करावं लागतील. असंच नाही होणार. 12 होते, 13 होते, एक रिटायर झाला, नवीन 13 आले का त्यांना यांनी समजून सांगायचं काय काय. परत बेंच पास व्हावं लागेल 13 जजेस. आणि नानी पालख्याला म्हणे, युअर लॉर्डशिप, फॉरगेट अबाउट इट म्हणे. फॉर द सेक ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीच्या इतिहासाची सगळ्यात मोठी केस आहे. मी माझे 2 दिवस आर्ग्युमेंट वेव करतो. आय विल फाईल अ रिटर्न सबमिशन. जस्टिस बेगला हॉस्पिटल मध्ये नेऊन द्या माझे आर्ग्युमेंट आणि त्यांना ड्राफ्ट प्रिपेअर करायला होतं. मला आर्ग्युमेंटच नाही करायचं. जस्टिस सिक्री उठले आणि म्हटले, वी विल highly appreciate the responsible stand taken by the particular Mr. पालखीवाला. आणि जस्टिस सिक्रीने एक वाक्य वापरलं त्या दिवशी, ते देशाच्या लोकशाहीला एक दिशा देणार होतं. जस्टिस सिक्री म्हटले, आय विल अश्युअर यू, तुमच्या सगळ्यांना मी अश्युरन्स देऊन जातो, द जजमेंट विल बी डिलिव्हर्ड बिफोर 24th of April 1973 वेदर वन ऑफ अस इज देअर ऑर नॉट. आमच्यातलं एखादा असेल नाही तर नसेल, जजमेंट 24 एप्रिलच्या आत येणार. त्यांना माहित होतं आणखी कुणी आजारी पडू शकतो. त्यांना माहितीच होतं आजारी पडू शकतो. आणि 23 एप्रिल 28 ऑक्टोबर 1972 ला सुरू झालेली हिअरिंग 23 मार्च 1973 ला अचानकपणे संपली आणि जस्टिस सिक्री म्हणले, मॅटर इज क्लोज फॉर जजमेंट. हिअरिंग इज क्लोज फॉर द जजमेंट. हिअरिंग ऑन अब्रप्टली कम्स टू एन एंड. हिअरिंग पर्टिक्युलरली संपुष्टात. हिअरिंग संपुष्टात आली. 24 एप्रिल 1973 चा दिवस उजळला. 24 एप्रिल 1973 चा दिवस उजळला. 25 एप्रिलला नवीन चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होणार देशाला माहित नाही. इथं आज आपण बसल्या बसल्या पुढचे 40 वर्षाचे चीफ जस्टिसचे नाव सांगतो. हे झालं, हे झालं. 24 एप्रिल 1973 सकाळी 11 वाजता केशवानंद भारतीचं जजमेंट सुरू झालं. केशवानंद भारतीचं जजमेंट सुरू झालं. देशाला आणखी माहित नाही उद्या 25 एप्रिलला चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण असेल. गव्हर्नमेंटचं एक लक्षात आलं होतं, सिक्री, शेलार, हेगडे, ग्रोवर हे तर विरोधात. येनरे कन्फर्म गव्हर्नमेंटच्या बाजूचे होते. कन्फर्म, त्याच्याबद्दल काही दुमत नव्हतं. जस्टिस बेगचा तर ड्राफ्ट असं म्हणतात की अगोदरच गव्हर्नमेंटकडे पोहोचलेला होता. असे अलिगेशन आहेत, खरं खोटं त्यांना माहिती. आता गव्हर्नमेंटचं जजमेंट सुरू झालं. जजमेंट हिअरिंग सुरू झाली. केशवानंद भारतीने त्याच्या अगोदर डिस्कशनला बसायचे की काय रिव्ह्यू दिला पाहिजे. तर एम्प्लॉय लिमिटेशनच्या बाजूने जे लोक होते, सिक्री, शेलार, हेगडे, ग्रोवर, त्याच्यात वाय व्ही चंद्रचूड पण असायचे की वाय व्ही चंद्रचूडांचं असं म्हणणं होतं की यस देअर इज इम्प्लाइड लिमिटेशन. यस देअर इज इम्प्लाइड लिमिटेशन असं व्ह्यू असायचा पहिल्यापासून. आता जजमेंट 13 जजेसने मिळून 11 जजमेंट डिलिव्हर केले. 2 जजेस कन्करंट आहे. पहिल्या धडाक्यात तर सिक्री, शेलार, हेगडे, ग्रोवर 14 साईडला की इम्प्लॉइड लिमिटेशन आहे. येनरे इम्प्लॉइड लिमिटेशन नाही. जगमोहन रेड्डी इम्प्लॉइड लिमिटेशन आहे. 5 झालं. आणि हे जे नवीन आले होते द्विवेदी, पर्टिक्युलरली बेग, मुखेजिया, हे जे पर्टिक्युलरली होते सगळे डीजी पालेकर, हे नवे ते सगळेचे सगळे म्हटले की देयर आर नो सच थिंग लाईक इम्प्लॉइड लिमिटेशन. 5 झालं. त्यानंतर आता गव्हर्नमेंटच्या बाजूने आणखी एक 6 जण गेले. आता वाय व्ही चंद्रचूड राहिले होते, त्यांचं जजमेंट वाचायचं. हे फुल कॉन्फिडन्स मध्ये होते की वाय व्ही चंद्रचूड आपल्या साईडने म्हटले की आपलं एक बॅलन्स होऊन जाईल.
आणि वाय चंद्रचूड गव्हर्नमेंटचे 5 झाले, वाय चंद्रचूड यांचे 6 झालेले होते. यांना वाटलं आता वाय चंद्रचूड आपल्या साईडने आलं तर 7 आणि 5 तिथंच संपलं. आणि वाय चंद्रचूड जजमेंट देता अचानक म्हणले हावेवर देर आर नो इम्प्लाइड लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. एक 6 जण तर डायरेक्ट तिकडं काय कालपर्यंत ओपिनियन होतं इम्प्लाइड लिमिटेशन. आजही जस्टिस वाय चंद्रचूडवर आरोप होतो की त्यांनी केशवानंद भारतीचा निकाल शेवटच्या दिवशी गव्हर्नमेंटच्या प्रेशरला दबाव देऊन बदलला. त्याच्या पत्रकारांनी कितीतरी वर्ष त्यांना प्रश्न विचारले. त्याच्या वाय चंद्रचूडचं मत होतं की माझ्या अगोदर तसा व्ह्यू होता की इम्प्लाइड लिमिटेशन, पण 6 महिन्याच्या हिअरिंग मध्ये शेवट येईपर्यंत माझा व्ह्यू बदलला. एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, शेवटच्या दिवशी बदलला का अगोदरच बदलला होता? याचं उत्तर त्यांनाच माहिती, आपल्याला काही सांगता येईल. 6 झाले, एकच माणूस राहिला होता, एकच, याचार खन्ना. बरं, याचार खन्ना रिजनिंग देताना अर्ध गव्हर्नमेंटच्या बाजूने अर्ध यांच्या बाजूने, कुणाला कळलं नाही बाबा कुठं आहे. कारण दोन इश्यू होते की whether there is such concept theory like implied limitation and whether parliament has unlimited power to amend the constitution. असे दोन इश्यू. याचार खन्ना निकाल देता पहिला धडाकाच म्हणून गेले ना, however there is no such thing like implied limitation. यांना तर हातराच नसला, म्हणजे पहिला इश्यू आपल्या आधीच ते. आणि जाता जाता सगळ्यात शेवटच्या पानात म्हणले however there are certain elements of the constitution, there are certain basic elements of the constitution which parliament cannot amend. Parliament can amend the constitution subject to basic structure of the constitution. हे म्हणले, हे आपले जयग्रह म्हणले. आजही आरोप होतो, आजही गव्हर्नमेंट म्हणतं जजमेंट 7-6 नाही 6.5 आहे तुमचे. आणि 13 जजेस होते, त्याच्यात 18 जजमेंट. रेशो कसा काढायचा जस्टिस सिक्री डायस वर बसले होते, त्यांच्या लक्षात आलं 7-6 होते, कॅल्क्युलेशन 7-6 होते. पेन काढला, पेनाने दिलं व्ह्यू बाय मेजॉरिटी, आणि व्ह्यू बाय मेजॉरिटी पहिला इश्यू 24th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इज व्हॅलिड, 25th इज व्हॅलिड, 26th इज व्हॅलिड, 29th इज व्हॅलिड, गोलकनाथ इज ओव्हररूल्ड. आणि सगळ्यात खाली लिहून टाकलं however parliament can amend the constitution subject to basic structure of the constitution. एक लाईन टाकली, सही केली, व्ह्यू बाय मेजॉरिटी सही केली, तो कागद पास केला. दुसऱ्याने साईन केली, तिसऱ्याने केली, चौथ्याने केली, 9 जणांनी साईन केली. शेवटचे 14 गव्हर्नमेंटचे म्हणजे अरे असं कुठे ठरलंय जजमेंट मध्ये, म्हणजे असं ठरलं जजमेंट प्रोनाउन्स्ड. सुप्रीम कोर्टाने जजमेंट प्रोनाउन्स करून टाकला आणि सांगितलं पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. गव्हर्नमेंटचे सगळे पॉइंट्स आर्ग्यू केले. गव्हर्नमेंटला तर शेवटपर्यंत कळत नाही निकाल कुणाच बाजूने. गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं, आपलं काय म्हणणं आहे 24वी व्हॅलिड, त्याने सुप्रीम कोर्ट म्हणतात 24वी व्हॅलिड, 25वी ते व्हॅलिड, 29वी व्हॅलिड. गव्हर्नमेंट म्हणलं आपलं म्हणणं आहे गोलकनाथ चुकीचं आहे, सुप्रीम कोर्ट म्हणलं ना गोलकनाथ इज ओव्हररूल्ड. गव्हर्नमेंटचे सगळे प्लेयर ऍक्सेप्ट केले, एकच खुटी मारून ठेवली बेसिक स्ट्रक्चरची, यांच्या त्यांनी निघता निघाला. एकच गव्हर्नमेंटला शेवटपर्यंत कळलं निकाल कुणाच्या बाजूने लागला. सगळं तर आपलं ऐकलं, पण हे काय प्रकार आला. प्रश्न तिथे नव्हता, बेसिक स्ट्रक्चर आलं. 5 वाजता ऑल इंडिया रेडिओवर बातमी आली. 5 वाजता ऑल इंडिया रेडिओवर बातमी आली, एन रे विल बी द नेक्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया. 3 senior judges of the Supreme Court, Shelat, Sikri, Shelat, Hegde, Groth, the 3 senior most judges of the Supreme Court, distinguished jurists, superseded by the government. त्या दिवशी जस्टिस शेलाट, हेगडे आणि ग्रोवर या सुप्रीम कोर्टच्या 3 जजेसचं काय चुकलं की गव्हर्नमेंटने त्यांना सुपरसीड केला आणि 5 नंबरचे ज्युनियर जज एन रेला चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून अपॉइंट केला. तर हीच जर क्रायटेरिया असेल की ते जर गव्हर्नमेंटच्या विरोधात निकाल गेले म्हणून ते चीफ जस्टिस बनू शकत नव्हते आणि एन रेने गव्हर्नमेंटच्या बाजूने निकाल दिला, हा जर क्रायटेरिया तुम्ही लावणार असाल तर पर्टिक्युलरली लोकशाही टिकायची. द ब्लॅक डे इन द हिस्ट्री ऑफ इंडियन ज्युडिशियरी. 5:30 वाजता ऑल इंडिया रेडिओला बातमी आली. 6 वाजता जस्टिस शेलाट, हेगडे, ग्रोवर चीफ जस्टिस कडे गेले आणि आपला पर्टिक्युलरली 10 दिवसाची रजा टाकली. दुसऱ्या दिवशी चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून शपथ घेतली. या तिघांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. 3 जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट रिझाइन फ्रॉम द पोस्ट. जस्टिस शेलाट, हेगडे, ग्रोवर असं प्रचंड कॅलिबरची माणसं. बेसिक स्ट्रक्चरची थिअरी आली, इतिहास इथंच थांबत. बेसिक स्ट्रक्चरची थिअरी आली, इतिहास इथंच थांबत नाही. गव्हर्नमेंट तरी शांत बसणार. आणखी इंदिराजींचं इलेक्शन चॅलेंज झालेलं होतं, केस चालूच होती. 1973चं जजमेंट आलं, काय आणखी पुढे गेला. बेसिक स्ट्रक्चर थोडं सेटल होतंय ना नाही होतंय. 12 जून 1975 जस्टिस सिन्हा ऑफ द अलाहाबाद हायकोर्ट सेट असाइड द इलेक्शन ऑफ इंदिरा गांधी इन द केस ऑफ राज नारायण वर्सेस इंदिरा नेहरू गांधी अँड पर्टिक्युलरली
disqualified her for contesting election for a period of 6 years. Indiraji preferred and immediately preferred an appeal before Honorable Supreme Court. इंदिराजींनी सुप्रीम कोर्टासमोर अपील प्रिफर्ड केली. 12 जून 1975 ला त्या दिवशी याच्या गोखले लॉ मिनिस्टर होते. सुप्रीम कोर्ट व्हॅकेशनवर होतं. जस्टिस व्ही आर कृष्णा अय्यर व्हॅकेशन बेंचवर होते. हे जस्टिस व्ही आर कृष्णा अय्यरने आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं की त्या दिवशी संध्याकाळी मला याच्या गोखले जे माझे जवळचे मित्र आहेत त्यांचा फोन आला. म्हणे मला भेटायला यायचं. मी प्रश्न विचारला का भेटायला यायचं. ते म्हणले अलाहाबाद हायकोर्टाने इंदिराजींचं इलेक्शन सेट असाइड केलं. आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करायची आणि सुप्रीम कोर्टात अपील फाईल करायचे. सुप्रीम कोर्ट व्हॅकेशनवर आहे. तुम्ही व्हॅकेशन जज आहात म्हणून बेल भेटायला यायचंय. जस्टिस व्ही आर कृष्णा अय्यर म्हणतात मी त्याला सांगितलं अरे सुप्रीम कोर्टात अपील दाखल करायचे असते तर सुप्रीम कोर्टात जात असते. सुप्रीम कोर्ट जजच्या घरी नसतात जात म्हणे. आम्ही व्ही आर कृष्णा अय्यर सारखी मोठी माणसंही पाहिले. आम्ही व्ही आर कृष्णा अय्यर सारखे मोठ्या स्टॅट्यूटची लोकही पाहिले. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जस्टिस व्ही आर कृष्णा अय्यरला सुप्रीम कोर्ट जज म्हणून अपॉइंटच पण याच्या गोखले आणि इंदिराजींनी केलं. पण ती लोक इतकी महान होती की ते संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जात नव्हती. लोक तत्वाची होते, ज्ञानी होती, पर्टिक्युलरली पॉवर हंग्री नव्हती. याच्या व्ही आर कृष्णा अय्यर समोर जजमेंट आलं. याच्या जस्टिस व्ही आर कृष्णा अय्यर समोर हिअरिंगला मॅटर लागलं 24-25 जून 1975. इंदिराजींच्या वतीने त्यावेळेस अपियर झाले देशातला त्यावेळेचा सगळ्यात मोठा कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट नानीभाई आर्देजी पालखीवाला. नानी पालखीवाला अपियर ऑन बिहाफ ऑफ इंदिरा गांधी. नानी पालखीवालाचं म्हणणं होतं मेरिटचं मॅटर आहे. जजमेंट चुकीचं आहे. मेरिटवर डिसिजन सेट असाइड करून आणतो. 24-25 जून 1975 जस्टिस व्ही आर कृष्णा अय्यरने अलाहाबाद हायकोर्टाच्या जजमेंटला पार्शली स्टे दिला. जस्टिस व्ही आर कृष्णा अय्यर म्हणतात की जोपर्यंत ह्या अपीलचा निकाल लागत नाही तोपर्यंत इंदिराजी पंतप्रधान म्हणून काम करू शकतात पण संसदेमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही. ऑन द मिडनाईट ऑफ 25th and 26th of June 1975 इंदिराजी proclaimed national emergency on the ground of internal disturbance under Article 352 of the Constitution of India. And Maintenance of Internal Security Act was invoked. MISA Act was invoked. Maintenance of Internal Security Act, MISA Act. आणि जे धरपकड सुरू झाली राष्ट्रपतीने रात्रीच ऑर्डर काढली फंडामेंटल राईट्स स्टँड सस्पेंडेड. फंडामेंटल राईट सस्पेंड झाले आणि फंडामेंटल राईट सस्पेंड झाले. मिसा ऍक्ट इन्व्होक झाला. जे धरपकड सुरू केली पहिला तर राजनारायण सरसकट गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलला. इंदिरा होईपर्यंत जेलमध्ये. मिसा ऍक्ट वॉज इन्व्होक. मिसा मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट सगळे जेलमध्ये होते. बरं सगळे लालू प्रसाद यादव सगळे अरुण जेटली तर त्यावेळेस लॉला होते. 1 year वाईट झाले त्या राड्यात सगळेच नेते. लालू प्रसाद यादव त्यावेळेस त्यांना जेलमध्ये टाकलं मिसा ऍक्ट खाली. त्यावेळेस राबडी देवी प्रेग्नंट होत्या. त्यांना पण चाइल्ड कन्सिव्ह होतं आणि ते जेलमध्ये असताना आणीबाणी तिथं त्यांच्या मुलीचा जन्म झाला म्हणून त्या आणीबाणीची आठवण म्हणून तिचं नाव आहे मिसा भारती. MISA काय त्याचं नाव आहे मिसा. तिचं नाव ते काय त्याचं नाव आहे आठवण म्हणून ठेवलं म्हणे. इथं आणीबाणीतला जन्म आहे. इतिहास इथं थांबत नाही. फंडामेंटल राईट सस्पेंड झाले. एडीएम जबलपूर वगैरे पट्टिकली तो भाग वेगळा. ऑफिशियल आकडा 1,30,000 लोक एका दिवसात डिटेन झाले. 1,30,000 लोक एका दिवसात डिटेन झाले. नानी पालखीवालांनी दुसऱ्या दिवशी इंदिराजींचं वकीलपत्र सोडून दिलं. म्हणजे डिअर इंदिरा संविधानिक मार्गाने देशाच्या आयुष्यभर पूजा करत आलेल्या संविधानाच्या तत्वाचं आयुष्यभर पूजन केलंय. देशात 24 तासात घडणाऱ्या घटना वेदनादायी आहेत, त्रासदायक आहेत. तुझी केस संविधानिक मार्गाने सुप्रीम कोर्टात जिंकून आणली असते. आणीबाणी लावण्यासारखं पर्टिक्युलर ह्या देशामध्ये काही नव्हतं. त्यांनी वकीलपत्र सोडून दिलं. आणीबाणीच्या काळात इंदिराजींचं वकीलपत्र सोडणं ते सुद्धा एक ग्राउंड होता की जेलमध्ये टाकते काय. सगळे म्हणायचे पालखीवालांचा नंबर आहे. पालखीवालांची हेबेस कॉर्पस तर फाईल बनवून ठेवली होती. सिनियर काउन्सिल दिवाण होते. त्यांनी मला सांगितलं म्हणजे मी पालखीवालाच्या साया घेऊन ठेवल्या होत्या. तू जेलमध्ये गेलास मी फाईल. आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये हेबियस कॉर्पस फाईल झाली. इलिगल डिटेन्शन. 12 हायकोर्टाने जवळपास निकाल दिला की डिटेन्शन इज इलिगल. दे शॅल बी इमिडिएटली रिलीज. ह्या 12 हायकोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आलं. मॅटर वॉज लिस्टेड बिफोर 5 जजेस. बेंच प्रिसाइडेड ओव्हर बाय चीफ जस्टिस येंद्रे. आता येंद्रे, बेग, चंद्रचूड सगळा हात ताफा होता सुप्रीम कोर्टात. एकच 5 पैकी एकच होते या 4 खंड यांची. आणि पालखीवालांचं म्हणणं होतं की 12 हायकोर्टच्या विरोधात सुप्रीम कोर्ट जात नसतं. आणि टू द सरप्राईज ऑफ ऑल इन एडीएम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेट असाइड द जजमेंट ऑफ ऑल द हायकोर्ट बाय 4 versus 1 majority and held that during emergency habeas corpus cannot be lied. सुप्रीम कोर्टाच्या एका चुकीच्या जजमेंटमुळे हे लोक ना 25-26 जून 1975 ला जेलमध्ये गेलेले. मार्च 77 ला गव्हर्नमेंटने बाहेर काढले.
सुप्रीम कोर्टच्या एका चुकीच्या जजमेंटमुळे हे 2-2 वर्ष हे लोक जेलमध्ये राहिले. सुप्रीम कोर्टचा जजमेंट नाही चुकला, जजेस चुकले, जजेसची अपॉइंटमेंटची प्रोसिजर चुकली आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने नंतर कलिजियम आणलं. याला वैतागून कलिजियम करी आणलं सुप्रीम कोर्टाने. आणि एकच जण डिसेंटिंग होते HR खन्ना. त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. गव्हर्नमेंट HR खन्नाला पण चीफ जस्टिस नाही होऊ दिलं. येंद्रे वगैरे यांची डेअरिंग नव्हती गव्हर्नमेंटच्या विरोधात निकाल द्यायची, डेअरिंग नव्हती. 3 सुप्रीम कोर्टचे जजेस डावलून तुम्हाला चीफ जस्टिस ऑफ इंडिया केलं. तुमची डेअरिंग नाही तुमची गव्हर्नमेंटच्या विरोधात निकाल द्यायची. काय इथे थांबतच नाही. इंदिराजींची डिस्क्वालिफिकेशनची पिटिशन सुप्रीम कोर्टात VR कृष्णा समोर चालू झाली. गव्हर्नमेंटनी घटना दुरुस्तीच करून टाकली आणि गव्हर्नमेंटनी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं की जर पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष यांचं इलेक्शन इथून पुढे कोणत्याच कोर्टात कोणत्याच ग्राउंडवर चॅलेंजच करता येणार नाही आणि जर कुणाचं चॅलेंज झालं असेल प्रोसिडिंग लॅप्स्ड. इंदिराजींनी स्वतःचं इलेक्शनच व्हॅलिड करून घेतलं, डायरेक्ट घटना दुरुस्ती करून. लगेचच ती घटना दुरुस्ती चॅलेंज झाली सुप्रीम कोर्टामध्ये ऑन द ग्राउंड दॅट इट व्हायलेट्स बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ज्युडिशियल रिव्ह्यू इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या ग्राउंडवरती चॅलेंज झाली आणि ती घटना दुरुस्ती कशी चॅलेंज झाली गव्हर्नमेंटच्या लक्षात यायला लागलं सगळ्यात मोठी अडचण जी आहे, सगळ्यात मोठी अडचण आहे पर्टिक्युलर बेसिक स्ट्रक्चर. आणि लगेच 10 नोव्हेंबर 1975, 11 नोव्हेंबर 1975 देशाच्या इतिहासातला तो काळ जो कमी ठिकाणी लिहिला गेला. आणीबाणी आहे, पेपरवर बंदी आहे, गव्हर्नमेंटच्या विरोधात कुणी बोलायला काही तयार नाही आणि अचानक सुप्रीम कोर्टात हिअरिंग लागली. सुप्रीम कोर्टात एक मॅटर लागलं. 13 जजेस बेंच वॉज कॉन्स्टिट्यूटेड टू रिव्ह्यू केशवानंद भारती. अचानक सुप्रीम कोर्टात बोर्डवर मॅटर लागलं की उद्या सकाळी सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिसच्या कोर्ट रूम मध्ये 30 जजेस बेंच बसणार आणि मॅटर कोणतं लागलं तर रिव्ह्यू केशवानंद भारती. नानी पालखेला मुंबईमध्ये होते, नानी पालखेला कळवण्यात आलं सुप्रीम कोर्टात केशवानंद भारती आणि बेसिक स्ट्रक्चरचा रिव्ह्यू घेतलेला आहे. 13 जजेस बेंच वॉज कॉन्स्टिट्यूटेड. ही फ्ल्यू डाऊन टू दिल्ली. ते दिल्लीला पोहोचले. सुप्रीम कोर्टात सकाळी पोहोचले. म्हणजे युअर लॉर्डशिप व्हाय रिव्ह्यूचं कुणी ऍप्लिकेशन कुणी केलं रिव्ह्यूचं त्याने मिस्टर पालखेला पेटिशनर हॅड मेक एन ऍप्लिकेशन फॉर रिव्ह्यू. म्हणजे युअर लॉर्डशिप विथ ड्यू रिस्पेक्ट आय एम द काउन्सिल ऑफ द पेटिशनर. निकाल माझ्या बाजूने, मी कशाला अर्ज करल, निकाल माझ्या बाजूने. त्यामुळे मिस्टर पालखेला स्टेट ऑफ तामिळनाडू हॅज मेक एन ऍप्लिकेशन फॉर रिव्ह्यू. योगायोगाने स्टेट ऑफ तामिळनाडूचे ऍडव्होकेट जनरल सुप्रीम कोर्टाने स्टँडिंग काउन्सिल गोविंद स्वामीनाथन पाठीमागच बसलेले होते. तात्काळ उठले आणि युअर लॉर्डशिप विथ ड्यू रिस्पेक्ट वी हॅव नॉट मेक एन ऍप्लिकेशन फॉर रिव्ह्यू. चीफ जस्टिस येंद्रे म्हटले देन आय हॅव टेकन अ सुमोटो कॉग्निझन्स. ते असं सांग, हे सांग ना सुमोटो, व्हाय सुमोटो. पालखेवाल्यांचं म्हणणं होतं, मिस्टर पालखेवाल्यांचं म्हणणं होतं युअर लॉर्डशिप व्हाय सुमोटो. जस्टिस अंटवाले होते, जस्टिस बेग वगैरे ही मंडळी होती. त्याने युअर लॉर्डशिप म्हणजे मिस्टर पालखेवाला सी वी डोंट अंडरस्टँड व्हॉट दिस कन्सेप्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर इज. त्याने युअर लॉर्डशिप सुप्रीम कोर्टचे 13 जजेस म्हणायला लागले बेसिक स्ट्रक्चर आम्हाला समजत नाही तर आम्ही काय करायचं सामान्य लोकांना. आणि जर संविधानात लिहिलं असतं की पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारला असता, तुम्ही इंटरप्रिट केला असता ना. then yes, we are here to interpret the basic structure. नानी पालखेला म्हणायचं म्हणजे why 13 जजेस इंटरप्रेट करायला 5 जजेस बेंच बसवा. मी आता या कोर्टात निघून जातो. 5 जजेस बेंच बसवा, तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर इंटरप्रेट करायची, मी आता निघून जातो. किती दिवस इंटरप्रेट करायचे करा. तुम्ही 13 जजेस बेंच बसवली फक्त केशवानंद भारती आणि बेसिक स्ट्रक्चरचं जजमेंट ओव्हररूल करायला किंवा ते डिसिजन रेशो टर्न डाऊन करायला. म्हणजे नाही मिस्टर पालखेला तुम्हाला असं का वाटतं की आम्ही ते केशवानंद भारती आणि बेसिक स्ट्रक्चरचं जजमेंट टर्न डाऊन करू म्हणून रिव्ह्यू मध्ये. म्हणजे मग व्हाय 13 जजेस आणि रिव्ह्यू कशाला आणि 6 महिने कशाला वेळ वाया घालतो. मग टर्न आउट नाही करायचं आणि इंटरप्रेट करायला 5 जजेस आर सफिशियंट. जस्टिस पर्टिक्युलरली जस्टिस बेग म्हणाले मिस्टर पालखेला अकॉर्डिंग टू मी युरी आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज बेसिक स्ट्रक्चर. नानी पालखेला म्हणे युअर लॉर्डशिप टेक दॅट व्ह्यू ऑन रेकॉर्ड. आय विल बी द हॅपीएस्ट पर्सन ऑन द अर्थ. युरी आर्टिकल इज बेसिक स्ट्रक्चर. तर नाही असं नाही म्हणायचं मला. म्हणायचं कसं ते तर सांगा. त्यावेळी मिस्टर पालखेला तुम्ही इतकं काय अग्रेसिव्हली बोलताय. समजा आम्ही बेसिक स्ट्रक्चरची थिअरी टर्न डाऊन केली, केशवानंद भारतीचं जजमेंट ओव्हररूल केलं, तुम्ही परत उद्या या ना, परत नंतर या ना बेसिक स्ट्रक्चरची पिटिशन घेऊन आणखी एक.
म्हणे युअर लॉर्डशिप तुम्ही बेसिक स्ट्रक्चरची थिअरी टर्न डाऊन केली तर मी परत यायला तुम्ही जागा पाहिजेत ना. त्याने कसं म्हणे यांनी मध्ये सुप्रीम कोर्टाचा चॅप्टर डिलीट केला काय करायचं ते कशाला करतील म्हणे मग अनलिमिटेड पॉवर दिल्यावर काय होतंय उद्या तेही करतील. नानी पालखीवालाच्या करिअर मध्ये ज्यांनी पाहिलं हायेस्ट टू डेज 10 नोव्हेंबर 1975 आणि 11 नोव्हेंबर 1975 नानी पालखीवालाने 13 जजेसचा एक शब्द खाली नाही पडू दिला. अटॉर्नी जनरल म्हणे सुप्रीम कोर्टाला म्हणे की हे जे बेसिक स्ट्रक्चर थिअरी आहे ना की देशाची डेव्हलपमेंट थांबून गेलेली आहे, सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट थांबून गेलेली आहे, आम्ही घटना दुरुस्ती करतो आणि हे बेसिक स्ट्रक्चर मध्ये येतं. जस्टिस आंटवालिया म्हणजे अटॉर्नी जनरलला गिव्ह मी वन एक्झाम्पल that you have made a constitutional amendment and that is hurdle in the economic and social development of the country. Attorney General म्हणे take an example of 39 constitutional amendment म्हणजे इलेक्शन व्हॅलिड केलं. सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं we are talking about public interest not individual interest. एक उदाहरण नव्हतं यांच्याकडे. 10 नोव्हेंबर 11 नोव्हेंबर 1975 2 दिवस हिअरिंग रिव्ह्यूची कंटिन्यू झाली. तिसऱ्या दिवशी परत रिव्ह्यू बसली. तिसऱ्या दिवशी रिव्ह्यू बसला नानी पालखीला परत उभा राहिले 30 जजेस बेंच समोर रिव्ह्यू करूनच देणार नाही म्हणे. नानी पालखीला जसे उभे राहिले चीफ जस्टिस येंद्रे उठले म्हणे बेंच डिझॉल्व. पालखीला म्हणे मनाने बसवता मनाने डिझॉल्व बसवला का तेही कळलं नाही, डिझॉल्व का केलं तेही कळलं नाही. परत देशात आणीबाणी चालू आहे, बाहेर कोण काय म्हणतंय कुणालाच माहित नाही. पेपरवाले काही द्यायला तयार नाही, त्यांना जेलमध्ये जायचं नाही. मनाने रिव्ह्यू घेता मनाने डिझॉल्व करता म्हणे डिझॉल्व. रिव्ह्यूची बेंच डिझॉल्व झाली आणि लगेचच गव्हर्नमेंटने 42वी घटना दुरुस्ती 1976 साली मांडली आणि गव्हर्नमेंटने आर्टिकल 368 ला क्लॉज 4 आणि क्लॉज 5 ऍड केला आणि त्या क्लॉज मध्ये घेतलं नॉट विथ स्टँडिंग विथ एनिथिंग कंटेन इन एनी जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ द एनी कोर्ट नो अमेंडमेंट मेड अंडर दिस आर्टिकल शॅल बी कॉल्ड इन क्वेश्चन इन एनी कोर्ट ऑन एनी ग्राउंड. इथून पुढे जर आम्ही घटना दुरुस्ती केली तर कोणत्याच कोर्टात कोणत्याच ग्राउंडवर ती घटना दुरुस्ती चॅलेंज करता येणार नाही. आणि 5वा क्लॉज घेतला. 5व्या क्लॉजची वर्डिंग अशी आहे फॉर रिमूव्हल ऑफ डाऊट. एवढं सांगून जर कुणाच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर संविधानात वर्डिंग आहे फॉर रिमूव्हल ऑफ डाऊट देयर आर नो लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. एवढं सांगून जर कुणाच्या मनात शंका असेल तर संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर कसलेही बंधन नाहीत. अशी घटना दुरुस्ती केली. 42वी घटना दुरुस्तीला आर्टिकल 368 चा क्लॉज 4 आणि क्लॉज 5 लावला. वन स्ट्रोक केशवानंद भारती इज नलिफाईड. वन स्ट्रोक केशवानंद भारती आणि बेसिक स्ट्रक्चर जजमेंट इज नलिफाईड. देशात आणीबाणी आहे, कुणी काही बोलायला तयार नाही. 77 ला देशामध्ये लोकसभेचे इलेक्शन लागले. 77 ला लोकसभेचे इलेक्शन लागले जोरात पर्टिक्युलरली आणीबाणीचा राग लोकांनी काढला. लोकांच्या मनात आणीबाणीचा राग होता आणि 77च्या इलेक्शन मध्ये पहिल्यांदा केंद्रात नॉन काँग्रेसचं सरकार केंद्रात सत्तेवर आलं. 78 ला मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. अटलजी पर्टिक्युलरली फॉरेन मिनिस्टर झाले एक्सेट्रा आणि नानी पालखीवाल्याला युएसएचा फॉरेन अँबॅसिडर म्हणून पाठवण्यात आलं. आणि नानी पालखीवाल्यांना सांगितलं जनता दलाने 77च्या इलेक्शन मध्ये लोकांना प्रॉमिस केलं. जनता दलाने लोकांना प्रॉमिस केलं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही निवडून आल्यानंतर ही 42वी घटना दुरुस्ती सगळी रद्द करून जाऊ. लोकांनी ऐकलं. 78 ला जनता दलाचं सरकार आलं आणि जनता दलाच्या सरकारमध्ये 44वी घटना दुरुस्ती आणली आणि पहिलं काय केलं असेल तर ते आणीबाणीच्या चॅप्टर मध्ये इंटरनल डिस्टर्बन्स शब्द डिलीट केला. परत जेलमध्ये जायची वेळ येऊ तिथं आम रेवेल शब्द आला आणि सगळं झालं. आणि आता लोक म्हटले ते आर्टिकल 368 क्लॉज 4 आणि 5 ते डिलीट करा. ते अनलिमिटेड पॉवरचे त्याने नाही ते बरोबर आहे. पक्ष कोणताही असो, आयडियोलॉजी कोणती असो, राज्यकर्ते कोणी असो, सगळ्यांना अशी अनलिमिटेड पॉवर पाहिजे. त्यांचं म्हणणं आम्हाला अनलिमिटेड पॉवर पाहिजे. मग 10 वर्ष हा पक्ष आणि 10 वर्ष तो पक्ष. सामान्य जनता म्हणजे फुटबॉल आहे. 10 वर्ष हे पक्ष आणते, 10 वर्ष ते पक्ष आणते. अनलिमिटेड पॉवर पाहिजे कशाला. आणि नानी पालखीवाल्याने स्पीचेस आफ्टर स्पीचेस नानी पालखीवाला प्रॉमिस द नेशन. स्पीचेस आफ्टर स्पीचेस नानी पालखीवाल्याने देशाला प्रॉमिस केलं. प्रत्येक भाषणात प्रॉमिस केलं व्हॉट जनता गव्हर्नमेंट हॅज नॉट अनडू आय विल अनडू एज अन ॲडव्होकेट. जे हे गव्हर्नमेंटने नाही केलं ना ते मी करून दाखवल. जेव्हा केव्हा देशामध्ये ही 42वी घटना दुरुस्ती क्लॉज 4 आणि क्लॉज 5 चॅलेंज होईल ना मला परत बोलवा, मी परत येईल. नानी पालखीवाला युएसए ला फॉरेन अँबॅसिडर म्हणून निघून गेले आणि तो दिवस उजडला. 1980 साल उजडलं. मिग्रा मिल्स
मिल्सची केस पर्टिक्युलरली सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली आणि मिनरल मिल्सच्या केसमध्ये आर्टिकल 368 सब क्लॉज 4 आणि सब क्लॉज 5 चॅलेंज झाला. पुन्हा एकदा बेसिक स्ट्रक्चरच्या ग्राउंडवर तो चॅलेंज झाला. ती घटना दुरुस्तीच बेसिक स्ट्रक्चर व्हायलेट करते म्हणून तो चॅलेंज झाला आणि नानी पालखेवाल्यांना कळवण्यात आलं की आर्टिकल 368 क्लॉज 4 आणि क्लॉज 5 चॅलेंज झाला. ही रिझाइन फ्रॉम द पोस्ट ऑफ फॉरेन अँबॅसिडर. त्यांनी फॉरेन अँबॅसिडर या पदाचा राजीनामा दिला. ही फ्लेw डाऊन टू इंडिया. ते भारतात पोहोचले. ही अगेन अपियर बिफोर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. यांनी सुप्रीम कोर्टासमोर अपियर झाले आणि असिस्टेड बाय द सिंगल ज्युनियर. एकच ज्युनियर होता, रोहिंग्टन नरिमन. केशवानंद भारतीमध्ये फरी नरिमन ऍडिशनल सॉलिसिटर जनरल होते. द ग्रेट जज, the great orator, assisted by the single junior Rohinton Nariman. Nani Palkhala again argued doctrine of basic structure, and Honorable Supreme Court again struck down Article 368 Clause 4 and Clause 5 on the ground that this constitutional amendment violates basic structure. Supreme Court again reaffirmed that Parliament can amend the Constitution subject to बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बेसिक स्ट्रक्चर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने आणला. आज राज्यकर्त्यांना बेसिक स्ट्रक्चरची अडचण. राज्यकर्त्यांना सगळ्यात जास्त त्रास बेसिक स्ट्रक्चरचा होतो. दर महिन्यात कुणीतरी म्हणतं बेसिक स्ट्रक्चर चुकीचं आहे आणि बेसिक स्ट्रक्चर घटना दुरुस्ती करून झाला. बेसिक स्ट्रक्चर घटना दुरुस्ती करून घालवण्याचा प्रयत्न यांनी केला. सुप्रीम कोर्टाने ते मिनरल मिल्स मध्ये हाणून पाडला. आता गव्हर्नमेंटला एकच ऑप्शन आहे, सुप्रीम कोर्टची 15 जजेसची बेंच बसवायची आणि सुप्रीम कोर्टाच्या 15 जजेस कडनं हे ओव्हररूल कसं करता येईल हे पाहायचं. पण ते 15 जजेस कडनं ओव्हररूल करण्याकरता गव्हर्नमेंटच्या फेवरचे 8 जजेस तरी त्याच्यात पाहिजेत आणि गव्हर्नमेंटच्या फेवरचे ऍट अ टाइम 8 जजेस येण्याकरता कलिजम सिस्टीम बदलली पाहिजे. म्हणून कलिजम सिस्टीमवर राग आहे, बाकी कलिजम सिस्टीमवर दुसरा राग नाही. म्हणून एनजॅक ऍडव्होकेट केलं जातं पर्टिक्युलरली. राग दुसरा तिसरा नाही, कलिजमचा राग नाही. राग कलिजमचा नाही, राग बेसिक स्ट्रक्चरचा आहे. बेसिक स्ट्रक्चर आहे म्हणून जरा प्रॉब्लेम आहे. बेसिक स्ट्रक्चर प्रत्येक राज्यकर्त्यांना प्रॉब्लेम आहे, असं नाही की एखादा पक्ष दुसरा पक्ष. सरसकट बेसिक स्ट्रक्चरचा सगळ्यांना राग आहे. कारण राज्यकर्त्यांचं म्हणणं असतं की पार्लमेंट हॅज अनलिमिटेड पॉवर. आमच्याकडे सत्ता आली की आम्ही काही करणार, मग 10 वर्ष आम्ही 10 वर्ष तुम्ही. बेसिक स्ट्रक्चरचा राग काय सामान्य जनतेला आजही कळलं नाही की अनलिमिटेड पॉवर कशाला लागतोय. इन शॉर्ट केस मोठी आहे, इतिहास मोठा आहे. सांगायला गेलं तर कितीतरी घटना आहेत, हजारो घटना आहेत. 6 महिन्याचा इतिहास आहे, 66 दिवस आहे. के वेळेचे बंधन असतात, पाळायला पाहिजे. पण इन शॉर्ट दिस इज द केस ऑफ हिज होलिनेस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ and Union of India. A 13 judges bench, 6 months of proceeding, 66 days of hearing, and by 7 versus 6 a fracture majority, Supreme Court laid down that Parliament can amend the Constitution subject to basic structure of the Constitution. Thank you.